सो हाय डिअर स्टुडंट्स, तुम्ही विचार करत असाल की हा इथे फिजिक्समध्ये काय करतोय. सांगेन मी, बट त्याआधी तुम्ही हे पहा सरप्राईज. ओके, नाव गेस करा कमेंट सेक्शनमध्ये. सर आपल्याला लवकरच जॉईन करतील. पहा, इम्पल्स बॅचमध्ये ज्या आम्ही कमिटमेंट्स दिल्या होत्या ना, त्यापेक्षा तुम्हाला जास्त गोष्टी इथे मिळतील. ओके, सर्व काही मिळेल यार, सर्व काही मिळेल तुम्हाला इम्पल्स बॅचमध्ये. ठीक आहे, चलो पहा आता पुढे. तर आता राहिला प्रश्न की मी इथे काय करतोय. लास्ट वीकमध्ये आपलं एक डिस्कशन झालं होतं नाही का, की सध्या फिजिक्स मॅथमॅटिक्स ओके एकदम फ्लुएंटली रन होतंय, सर्व गोष्टी तुम्हाला टाईमवरती मिळतात. केमिस्ट्रीचं थोडंसं लॅग आहे, आम्ही मान्य करतोय. ओके, पण काही गोष्टी हे पण समजून घ्या की आता हा लॅग का आहे, किंवा PYQ देण्यामध्ये किंवा असाइनमेंट देण्यामध्ये थोडासा टाइम लागतोय, किंवा लेक्चर थोडंसं लेट येतं, एक्झॅक्टली 6 वाजता नाही येतं. ओके, तर पहा याचं रिझन मी तुम्हाला असं सांगितलं होतं की अदिती मॅम ज्या आहेत ओके, तर त्या ऑनलाईनमध्ये थोड्याशा नवीन आहेत. जर का तुम्ही यूट्यूब चॅनल वगैरे पाहाल तर त्यांचं यूट्यूब चॅनल वगैरे नाही आहे. सो या गोष्टी त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत. सो काही गोष्टी डिलिव्हर करण्यासाठी त्यांना रिक्वायर्डपेक्षा थोडंसं जास्त टाइम लागतोय स्टार्टिंगमध्ये नाही का, जस्ट बिकॉज या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे. मग करायचं काय यार मग आता. तर पहा, एक ॲज अ टीम आम्ही थोडंसं असं डिसाईड केलं होतं की 1-2 वीकसाठी मी तुम्हाला इथे फिजिक्स शिकवेन. निशांत सर तुम्हाला केमिस्ट्री शिकवतील. ओके, आणि अदिती मॅमला थोडासा एक ब्रेक मिळेल. असं तर नाही होणार की तुमचा कोणता सब्जेक्ट एकदम ठप्प बसवणार नाही का. सिलेबस त्याच स्पीडनी, त्यात जसं कमिट केलं होतं त्याप्रमाणेच तुमचा रन होणार आहे, त्याप्रमाणेच तुमचा सिलेबस संपणार आहे. थोडेफार चेंजेस सिलेबसचा असेल, लाईक फॉर एक्झाम्पल या वीकमध्ये मे बी करंट इलेक्ट्रिसिटी जस्ट इंट्रोड्यूस होतं, आणि केमिस्ट्रीमध्ये सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इंट्रोड्यूस होतं. ओके, तर थोडंसं पुढे मागे होऊ शकतं सिलेबस, बट सिलेबस तुमचा बंद नाही राहणार आहे, इतकं प्लीज तुम्ही समजून घ्याल. आता पहा, या 2 वीकमध्ये आदित्य मॅमला जो टाइम मिळेल नाही का, मग त्या तितक्या ड्युरेशनमध्ये ते काय करतील माहिती का, थोडंसं व्यवस्थित प्लॅन करून घेतील. लाईक या सर्व गोष्टी ते व्यवस्थित शिकून घेतील. पुढचे काही लेक्चर्स थोडेसे आधी रेकॉर्ड करून ठेवतील, म्हणजे ऐन टाइम डिलिव्हरी करते वेळी नाही का, लेक्चर डिलिव्हरी करते वेळी त्यांना प्रॉब्लेम नाही येणार. एक्झॅक्टली 6 वाजता तो लेक्चर तुम्हाला तिथे डेफिनेटली मिळून जाईल, जर का प्री प्लॅन असतील गोष्टी सर्व तर. बरोबर ना. अँड ट्रस्ट मी गाईज, तुमचा लॉस इथे बिलकुल पण नाही होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल यार आता हे फिजिक्स समजणार की नाही, किंवा केमिस्ट्री समजणार की नाही. ओके, तुम्ही हा पूर्ण सेशन पहा आणि सेशनच्या एंडला मला सांगा की समजलं की नाही. ओके, तर त्याचा तर विषयच नाही यार, की म्हणजे तुम्हाला नाही समजणार असं आम्ही होऊच नाही देणार. ओके, इतका तर तुमचा विश्वास असला पाहिजे इथे. ॲज अ टीम आपण परफॉर्म करतो, आणि टीमचे मेंबर तुम्ही पण आहेत. सो या सिच्युएशनमध्ये किंवा या डिसिजनला नक्कीच तुम्ही पण आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. ओके, हे असं आम्ही इथे एक्सपेक्ट करतो. येस गाईज, तर सेशन स्टार्ट करू मी इथे. तर पहा की सेशनमध्ये काय करतोय आपण. करंट इलेक्ट्रिसिटी 12चा आपण इथे स्टार्ट करतोय. ओके, तर हा सेशन कंप्लीट कसा घेऊन जातोय, तर सुरुवातीला करतोय आपण 11th स्टँडर्डचं थोडंसं रिव्हिजन. आता त्या रिव्हिजनमध्ये काय येणार आहे माहिती का, इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरती थोडंसं जास्त फोकस असणार आहे रिव्हिजनमध्ये. ओके, बिकॉज कसं आहे आता करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे असे काही लेसन्स आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही गोष्ट तुम्हाला कंटिन्युअसली नडणार आहे नाही का, लागणारच आहे तुम्हाला ते. आणि इनकेस जर का इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा मिनिंगच एकदम तुम्हाला व्यवस्थित माहिती नसेल तर प्रॉब्लेम तर होणार यार, प्रॉब्लेम तर होणार. सो मला असं वाटतं की स्टार्टिंगमध्येच फोडून टाकू त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलला, एकदम व्यवस्थित समजून घेऊ. सो तुम्हाला पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा कधीच कोणता प्रॉब्लेम नाही येणार. ओके, कारण की पोटेन्शियोमीटर हा आर्टिकल माहिती असेल, त्याच्यामध्ये पूर्णपणे व्होल्टेज ड्रॉप, पोटेन्शियल ड्रॉप, इलेक्ट्रिक पोटेन्शियल याच गोष्टी आहेत नाही का. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय करतोय पहा, करंट इलेक्ट्रिसिटी 12चा स्टार्ट करतोय. ओके, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स सेकंड लॉ, त्यांच्यावरती खूप सारे न्यूमरिकल्स, अँड देन DPP नंबर 1, या सर्व गोष्टी आपण इथे कव्हर करून घेऊया. ओके, सी गाईज, थोडंसं बेसिक सुरू करतोय मी 11चा. तर त्यामध्ये स्टार्ट करतोय कोलम्स लॉ पासून. तर कोलम्स लॉ असं काही खास डायरेक्टली लागणार नाही आपल्याला, बट इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये थोडंसं कॉन्सेप्ट लागणार तुम्हाला. बस इतकं समजून घ्या की एक चार्ज Q1 आहे, मे बी प्लस असेल, एक चार्ज Q2 आहे, मे बी तो पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, चलो. ओके, पॉझिटिव्ह रिपल्शन. ओके, निगेटिव्ह अगेन रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शन. ठीक आहे ना. मग हा जो फोर्स आहे, रिपल्शन किंवा अट्रॅक्शन जे काही बोलता, काहीतरी तो फोर्स असेल ना. दॅट फोर्स इज गिवन बाय 1/4πε0k. ओके, Q1 Q2 डिवाइड बाय R². तर तो जो फोर्स असतो ना, 2 चार्ज मधला जो फोर्स असतो ना, अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचा फोर्स जो काही असेल तो, त्या फोर्सचा जो व्हॅल्यू असतो, दॅट व्हॅल्यू इज गिवन बाय कोलम्स लॉ 1/4πε0k Q1 Q2 डिवाइड बाय R². हा तो फोर्स असतो. बस इतकी गोष्ट लक्षात ठेवाल तुम्ही. ओके गाईज, पहा यार पुढे जातो मी आता. हा आपला मेन पॉईंट आहे की ज्याच्यावरती थोडंसं जास्त डिस्कशन करायचं आपल्याला. कोणता पॉईंट आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल थोडंसं डेफिनेशन वाचून घ्या, समजून घ्या की काय आहे. पहा,
electric potential at a point in an electric field, electric potential at a point in an electric field is amount of work needed to move a unit positive charge from infinity to that specific point. डेफिनेशन वरतून मे बी इतकं व्यवस्थित नसेल समजलं तर मी एक काम करतो बा, मी ना इथे एक चार्ज कन्सिडर करतोय प्लस क्यू. पहिली गोष्ट हे समजून घ्या की इलेक्ट्रिक फील्ड काय असतं. समजा जर का माझ्याकडे इथे एक मॅग्नेट असेल, हा मॅग्नेट आहे बरोबर, इथे पण एक मॅग्नेट आहे यार, हा मॅग्नेट या मॅग्नेटला अट्रॅक्ट करेल किंवा हा मॅग्नेट या सराउंडिंग रिजन मध्ये थोडासा इन्फ्लुएन्स क्रिएट करेल. म्हणजे सराउंडिंग रिजन मध्ये मॅग्नेटच्या आजूबाजूला जर का मॅग्नेट किंवा दुसरं काही लोखंड वगैरे काही आलं, लगेच त्याला अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल, जे काही असेल ते मॅग्नेटला बरोबर. म्हणजे याचा इन्फ्लुएन्स आहे सराउंडिंग रिजन मध्ये, म्हणजे याचा मॅग्नेटिक फील्ड आहे इथे सराउंडिंग रिजन मध्ये. सो सिमिलर वे मध्ये चार्ज आहे, चार्जचा इन्फ्लुएन्स असणार. मग या चार्जच्या आजूबाजूला इथे कुठे जर का मी पॉझिटिव्ह चार्ज आणला, हा चार्ज त्याला रिपेल करेल किंवा निगेटिव्ह चार्ज आणला तर हा चार्ज याला अट्रॅक्ट करेल. हे झेपतंय का तुम्हाला? म्हणजे या चार्जचा सराउंडिंग रिजन मध्ये इन्फ्लुएन्स आहे. ओके, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता इन्फ्लुएन्स जास्त आहे की कमी आहे त्याच्यावरून इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे की कमी हे ठरवता येतं आपल्याला. इन्फ्लुएन्स जास्त म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जास्त, इन्फ्लुएन्स कमी दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड कमी, बरोबर ना. तर ठीक आहे, इथे एक चार्ज आहे, इथे आहे इलेक्ट्रिक फील्ड खूप सारी. ठीक आहे चलो, ओके. आपल्याकडे एक चार्ज आहे युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? खूप दूर म्हणजे किती दूर? इतक्या दूर की त्याचा इन्फ्लुएन्स झिरो आहे. इन्फिनिटी म्हणजे काय? जगाच्या कोपऱ्यात लाईक कुठेतरी अर्थच्या बाहेर गेला असं नाही येते. इन्फिनिटी म्हणजे असं कोणतं तरी लोकेशन की त्या लोकेशनवरती याचा इन्फ्लुएन्स झिरो आहे, दॅट मीन्स इन्फिनिटी या पर्टिक्युलर केसमध्ये तरी, बरोबर ना. ठीक आहे, पाहता चलो, एक चार्ज आहे युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट इन्फिनिटी. मग या चार्जला एका कोणत्या तरी एका पॉईंटवरती, आता तुम्ही कोणत्या पॉईंटवरती इंटरेस्टेड आहे? या पॉईंटवरती इंटरेस्टेड आहे का? इथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे का? इथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे का? येस. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट इज गिवन बाय अमाऊंट ऑफ वर्क निडेड टू बी डन टू मूव्ह दिस युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉईंट. म्हणजे इथून ना इथे आणण्यासाठी जितका वर्क करायला लागतो त्यालाच बोलत असतो आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. ॲट दॅट पॉईंट तुम्ही म्हणणार कशासाठी वर्क करायला लागतं सर? बरोबर, पहा ना, 1 कोलमचा चार्ज आहे. जर का मी याला इथून इकडे आणत जाईन बरोबर ना, तो चार्ज याला काय करणार? रिपेल करणार ना. तो रिपेल करतोय तरी पण मी याला ढकलत आणतो इथेपर्यंत, इथे आणून सोडतोय. म्हणजे मी काहीतरी वर्क केलं असेल की नाही? मग त्या 1 कोलमच्या चार्जला तिथून इथेपर्यंत आणण्यासाठी जो वर्क करतोय त्यालाच बोलत असतो आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जसं की युनिट असतो व्होल्ट. युनिट काय असतो त्याचा? व्होल्ट, बरोबर. आता समजा यार, तुम्ही समजा 1 कोलमचा चार्ज इथून इथेपर्यंत आणण्यासाठी जर का समजा तुम्ही 4 जूलचा वर्क केला, किती 4 जूलचा वर्क केला, दॅट मीन्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट इज 4 वोल्ट. सिंपल. इथून इथे आणण्यासाठी जर का तुम्ही 8 जूलचा वर्क केला, दॅट मीन्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट 8 वोल्ट. आता डिपेंड करतं यार वर्क किती केला, बरोबर ना, त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. ठीक आहे चलो, आता मी काय काम करतो बा, जर का 1 कोलमचा चार्ज भेटलाच नाही, 1 कोलमचा चार्ज जर का तुम्हाला भेटलाच नाही, बरोबर ना, आणि तुमच्याकडे ना आता 1 कोलमचा चार्ज नाहीये, असं समजा तुम्ही की 1 कोलमचा जर का आणला असतं तर 4 जूल वर्क झालं असतं. ठीक आहे ना यार, पण 1 कोलमचा चार्जच नाही माझ्याकडे आहे डायरेक्टली 2 कोलमचा चार्ज. किती 2 कोलमचा चार्ज. मग 2 कोलमचा चार्ज इथून इथे आणण्यासाठी मला डेफिनेटली आता 8 जूल वर्क लागेल ना. 1 कोलम असलं असतं 4 जूल वर्क झालं असतं, बरं. बट आता 2 कोलमचा असल्यामुळे मला 8 जूल वर्क लागतोय. तुम्ही म्हणणार डबल का लागतोय? यार डबल का लागतोय? आता कोलम्स लॉ मध्ये शिकला आपण, या दोघांमधलं फोर्स इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2. Q2 डबल झाला ना, म्हणजे फोर्स पण डबल झाला, म्हणजे वर्क पण डबल करायला लागेल यार. वर्क पण ते डबल करायला लागेल. सो 8 जूलचा वर्क झाला, बरोबर. पण डेफिनेशन आपल्याला काय सांगतं? की इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज. किंवा 1 कोलम चार्ज असला तेव्हाचा वर्क डन सांग भाऊ, 2 कोलमचा नको सांगू. मग तुम्ही सांगा यार, 2 कोलमचा जर का 8 जूल असेल वर्क, तर 1 कोलमचा सिंपल 4 जूल असेल. मग तो 4 आणायचा कसा? वर्क करायचा डिवाइड बाय तो चार्ज करायचा. दॅट मीन्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज. ओके, आणि तुम्ही इथे असं समजून घ्या यार मुलांना की वर्क डन इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज क्यू, बरोबर. वर्क बोला किंवा याला तुम्ही एनर्जी पण बोलू शकता, तुम्ही म्हणणार एनर्जी का? हे पहा, इथून इथेपर्यंत आणण्यासाठी वर्क केलं, दॅट वर्क नीड्स टू बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी ना. म्हणजे वर्क केलं तर ते कुठे गेलं? वर्क एनर्जी म्हणून स्टोअर झाला. तुम्ही म्हणणार कसं काय एनर्जी म्हणून स्टोअर झाला? मी म्हणतो हे सोड रे बाबा, तो जाईल की नाही तिकडे आपोआप? कसं काय गेला? अरे एनर्जी आहे तोच तर एनर्जी घेऊन गेला तो. हे समजतं तुम्हाला?
सो पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झाला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झाला. ओके, मग त्या पोटेन्शियलला, एनर्जीच्या पोटेन्शियलला, ओके, एनर्जीच्या पोटेन्शियलला किंवा एनर्जीच्या पोटेन्शियल पर युनिट चार्ज, त्याला आपण बोलतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल. येस ऑर नो? हे समजतं का तुम्हाला? हे फॉर्म्युला वगैरे व्यवस्थित लिहून घ्या. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, नीट पहा काय सांगतोय. आता तुम्ही मला साधी गोष्ट सांगा की इथे ए पॉईंट आहे, इथे ए पॉईंट आहे, इथे बी पॉईंट आहे. कॉमन सेन्स आहे, तुम्ही सांगा फक्त पोटेन्शियल ॲट ए, पोटेन्शियल ॲट बी, कोणतं पोटेन्शियल जास्त असतो रे? कुठल्या पॉईंटचं पोटेन्शियल जास्त असतो? एचा जास्त असतो की बीचा जास्त असतो? कॉमन सेन्स आहे, इथून ज्यावेळेस इथे चार्ज आणतोय मी, वर्क तर इथेपर्यंत आणण्यासाठी जास्त करायला लागतं आणि इथून इथे आणण्यासाठी वर्क थोडंसं कमी करायला लागतं. सो डेफिनेटली इथे पोटेन्शियल जास्त आहे, इथे पोटेन्शियल कमी आहे. बरोबर आहे? मग ठीक आहे, मी केलं काय पहा, एक चार्ज आहे जो खूप दूरून मी इथेपर्यंत आणून ठेवलाय, सोडला यार, इथे आणून ठेवतो मी, नाही का? बरोबर ना? चार्ज आहे, आता मी सोडतो त्याला. हे तुम्हाला समजतं ना? इथे पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. बरोबर? दॅट मीन्स दिस इज हायर पोटेन्शियल, अँड दिस इज लोअर पोटेन्शियल. ओके, तो हायर पोटेन्शियल हा लोअर पोटेन्शियल, मान्य आहे यार, ठीक आहे. आणला मी एक चार्ज, आणला इथे ठेवला आणि आता मी सोडणार आहे त्याला. तुम्ही सांगा फक्त मला, इथून जर का मी त्याला सोडला, हा त्याला काय करेल? रिपेल, म्हणजे हा इकडे जाईल ना. देअरफॉर चार्ज मूव्स फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हे आतापर्यंत जे शिकलं ना तुम्ही 10th मध्ये, हे असं असतं पहा की चार्ज ना हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असं मूव्ह करत असतं. झेपले तुम्हाला हे? बरोबर? आता या प्रोसेसमध्ये काय होत असतं हे पण थोडंसं शिकून घेऊया आपण. या पूर्ण प्रोसेसमध्ये काय होतं हे शिकून घेऊया आपण. बरोबर? एक एक्झाम्पल घेतोय मी इथे जस्ट. इथे जो पोटेन्शियल आहे, लेट दॅट पोटेन्शियल बी से फॉर एक्झाम्पल 4 व्होल्ट. ॲज्युम करा ना, इथे जो पोटेन्शियल आहे, लेट दॅट पोटेन्शियल बी से 2 व्होल्ट. इथे कमी आहे ना पोटेन्शियल. आणि हा जो चार्ज येणार आहे, हा चार्ज से दिस चार्ज बी से मे बी 3 कोलॉम. ओके, असं तो चार्ज आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला हे सांगा यार, ते आत्ता काहीतरी शिकलं होतं आपण, नाही का? की वर्क डन और एनर्जीचा काहीतरी फॉर्म्युला असतो ना, की किती एनर्जी स्टोअर झाली तिथेपर्यंत आणण्यासाठी, नाही का? किंवा किती वर्क करायला लागलं तिथेपर्यंत आणण्यासाठी. दॅट इज इक्वल टू काय होतं रे? वर्क डन म्हणजे काय शिकलं होतं आपण आत्ता? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. ना, लक्षात ठेवायचं बरं आहे तुम्हाला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज केलं की वर्क डन येत असतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज 12 जूल तितकी एनर्जी याच्याकडे, 12 जूल इतकी एनर्जी आहे याच्याकडे, इतकी एनर्जी त्याच्याकडे. मान्य तुम्हाला आहे? ज्यावेळेस तो इथून इथे जातो, एनर्जी किती होते यार? अरे सेम असं फॉर्म्युला आहे, व्ही इंटू क्यू, नाही का? व्ही पहा, पोटेन्शियल तर आहे 2 आणि चार्ज तर 3. चार्ज तर आहे 3 कोलॉम. ज्यावेळेस तो इथून इथेपर्यंत गेला तेव्हा त्याचा एनर्जी जो आहे तो झाला 6 जूल. म्हणजे तुम्हाला हे पण समजून घ्यायचं इथे की ज्यावेळेस एखादा चार्ज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल कडे जातो, बरोबर, तर त्याची एनर्जी काय होते? ड्रॉप एनर्जी कमी होते. किंवा त्याला याला तुम्ही उलट पण समजू शकता. जर का समजा त्याची एनर्जी ड्रॉप झाली, याचा असं अर्थ आहे की तो हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल कडे गेलेला आहे. पोटेन्शियल इज नथिंग बट एनर्जी यार. बरोबर ना? काइंड ऑफ एनर्जी, म्हणजे एक्झॅक्टली एनर्जी नाही बोलत आहे मी तुम्हाला, पण एनर्जीचाच पोटेन्शियल असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे. ओके, क्लिअर आहे पॉईंट? मला तुम्हाला हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जर का गेला तर तो एनर्जी कमी 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 होत जाते. त्याची गोष्टी लागणार आहेत आपल्याला, ह्या सांगेन मी तुम्हाला आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. पहा, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर आहे. एक छोटासा टाइमपास न्यूमेरिकल आपण करून घेऊया. इथे काय म्हणतात ते? कॅल्क्युलेट वर्क रिक्वायर्ड टू कॅरी 6 मायक्रोकोलम चार्ज. ठीक आहे, ओके. एक 6 मायक्रोकोलमचा चार्ज आहे. काय 6 मायक्रोकोलमचा एक चार्ज आहे. आता 6 मायक्रोकोलमच्या चार्जला आपण निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल घेऊन जातो बॅटरीच्या. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 9 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. बरोबर? चार्ज आहे 6 मायक्रोकोलम, पोटेन्शियल आहे 9 व्होल्टचा. ओके, मग ते म्हणतात की किती वर्क लागेल किंवा एनर्जी किंवा वर्क किती लागेल, नाही का? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, दोघांचं प्रोडक्ट करत असतो. व्ही इंटू क्यू. काय व्ही इंटू क्यू. सो पोटेन्शियल इज 9, क्यू इज 6, मायक्रो मीन्स 10⁻⁻⁶ दॅट इज इक्वल टू काय म्हणतात हे? 54. ओके, मायक्रो जूल ना, कारण की वर्क आहे, वर्कचा युनिट तर तुम्ही जूल कराल मेन्शन. ओके, सो 54 मायक्रो जूल हाचं वर्क डन असेल. म्हणजे इतकं वर्क एफर्ट आपल्याला घ्यायला लागतील त्याच्यावरती. बरोबर? तुम्ही म्हणणार हे काय, थोडंसं नीट समजून सांगा ना सर आणखीन. थोडंसं नीट पहा, काय नीट पहा. ओके, असेल इथे काहीतरी, से फॉर एक्झाम्पल इथे बल्ब आहे काहीतरी एक. ओके, बल्ब, दिवा लागतोय तिथे, नाही का? जर करंट फ्लो झाला तर. ठीक आहे, पहा, ते म्हणतात वर्क रिक्वायर्ड टू कॅरी 6 मायक्रोकोलम चार्ज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत चार्जला जर का जायचं असेल
तर इतकं वर्क करायला लागेल. मग तुम्ही म्हणाल इतका वर्क चार्जवरती केला म्हणजे चार्जकडे तेवढी एनर्जी आहे, बरोबर ना. मग चार्ज काय करतो माहिती का, चार्ज तर फ्लो होतो आणि ती जी एनर्जी आहे चार्जकडे ती इथे ड्रॉप करतो आणि तीच आपल्याला ॲज अ इन द फॉर्म ऑफ लाईट मिळते. ओके, बरोबर ना. तीच एनर्जी तो ड्रॉप करत असतो. जी बॅटरीने त्याला एनर्जी दिली ना तीच तर एनर्जी तो ड्रॉप करतो. म्हणून बॅटरीमधली एनर्जी कमी 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 होत जाते. जितकं जास्त बल्बचा यूज कराल तितका बॅटरीतला एनर्जी कमी कमी होत जातो. हे झेपतंय का तुम्हाला, बरोबर. ठीक आहे, चलो मला वाटतं की आता जाऊया आपण पुढे. ओके, आणखीन एक छोटासा पॉईंट आहे जो की मला तुमच्यासोबत डिस्कशन करायचा आहे. याचा एक असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा EMF म्हणा तुम्ही याला, EMF. आणि दुसरा असतो पहा पोटेन्शियल ड्रॉप. काय EMF आणि पोटेन्शियल ड्रॉप. ते बुकमधलं डेफिनेशन वगैरे सोडून द्या. ओके, इथे काय सांगतो त्याच्यावरती लक्ष द्या. असं लक्षात ठेवूया आपण. पहा आता, EMF म्हणजे एकदम सिंपल वे मध्ये सांगायचं झालं तर बॅटरीचा व्होल्टेज. ओके, बॅटरीचा व्हॅल्यू समजा, चलो बॅटरीचा व्हॅल्यू इज कॉल्ड एज EMF. बॅटरीचा जो काही व्हॅल्यू असतो ना त्याला बोलतो आपण EMF. समजा आता हा एक बॅटरी आहे. ओके, जसं की व्हॅल्यू आहे फॉर एक्झाम्पल 10 व्होल्ट. बॅटरीचा व्हॅल्यू आहे 10 व्होल्ट, त्याला बोलतो आपण EMF. ठीक आहे यार, तुला माहिती की बॅटरीला थोडंसं इंटरनल रेजिस्टन्स पण असतो. से फॉर एक्झाम्पल 1 ओहम. बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. ओके, एक रेजिस्टन्स आहे म्हणजे या बॅटरीला एक सर्किटमध्ये असं कनेक्शन आहेत पहा. काय आहे त्याला मी 20 व्होल्ट करतो जरा. 20 व्होल्ट. ओके, हा एक रेजिस्टन्स आहे से फॉर एक्झाम्पल 2 ओहम. ओके, एक बल्ब आहे जसं की रेजिस्टन्स आहे 5 ओहम. एक फॅन पण आहे जसं की रेजिस्टन्स आहे से फॉर एक्झाम्पल 2 ओहम अगेन. ओके, 5, 2 आणि हा 1 ओहम, बरोबर ना. तर ठीक आहे, आता पहा मी तुम्हाला काय सांगतो. बॅटरीचा व्हॅल्यू आहे 20 व्होल्ट. बॅटरीचा व्हॅल्यू 20 व्होल्ट आहे, बरोबर ना. म्हणजे या टर्मिनलचं पोटेन्शियल 20 आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही यार. या आणि या टर्मिनलचा डिफरन्स 20 व्होल्ट असतो. पुढे जाऊन आपण पाहणार आहे की एक्झॅक्टली डिफरन्स तो 20 नसतो. ओके, तर तो थोडासा वेगळाच असतो. पाहूया, 1-2 मिनिट होल्ड कराल फक्त. ठीक आहे, म्हणजे हा जर का समजा 10 असेल तर हा 30 असेल. हा जर का 40 असेल तर हा 40 + 20 ना, बरोबर ना. किती 60 असेल. थोडंसं ब्लँक झालो होतो मी. ओके, 60 असेल. ठीक आहे, चलो. ओके, काही हरकत नाही आपल्याला. ओके, पहा तर ना आता इथून जातोय करंट. इथून करंट फ्लो होतं. तर तुम्ही म्हणणार किती करंट फ्लो होणार आहे सर. तुम्हाला हे माहिती आहे ना, V = IR. ओम्स लॉ सिंपल्स. I = करंट काय असतं रे, व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. सर्किट मधलं कम्प्लीट सर्किट मधला ज्यावेळेस तुम्ही करंट काढाल ना, कम्प्लीट सर्किटचा व्होल्टेज किती आहे 20. कम्प्लीट सर्किटचा रेजिस्टन्स सिरीज ना 2 + 5 + 2 + 1 दॅट इज इक्वल टू 10. करा 10 दॅट इज इक्वल टू 2 अँपियर. हा करंट फ्लो होतो इथून. 2 अँपियर करंट फ्लो होतो. काय 2 अँपियर करंट फ्लो होतो, लक्षात द्या तुम्ही. 2 अँपियर करंट फ्लो होतं. हे डिव्हाइसेस आहेत रे, डिव्हाइसेसवरती एनर्जी कन्झ्युम होत असते. आणि मी तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये असं काही सांगितलंय का यार की एनर्जी जर का कमी झाली मग समजून घ्या हायर पोटेन्शियल टू लोअर गेलाय. ओके, किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता की एनर्जी कमी झाली म्हणजे ऑटोमॅटिकली त्या चार्जचा पोटेन्शियल ड्रॉप झाला, बरोबर ना. एनर्जी कमी झाली म्हणजे पोटेन्शियल ऑटोमॅटिकली ड्रॉप झालेला त्याचा, बरोबर. तर ठीक आहे यार, आता पहा इथे पहा करंट किती बोलला पहा. करंट आहे 2 अँपियर. करंट इज 2 अँपियर. आता इथे सांगा बरं पोटेन्शियल ड्रॉप काय असेल. V = IR ना, बरोबर. करंट तर आहे 2. पहा रेजिस्टन्स किती आहे 2. 2 × 2 विल गेट 4 व्होल्ट. सो इथे 4 व्होल्टचा ड्रॉप आहे मुलांना. 4 व्होल्टचा ड्रॉप आहे. पोटेन्शियलचा ड्रॉप आहे. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे एनर्जी ड्रॉप झाली तिथे, बरोबर ना. ठीक आहे, इथे पहा कितीचा ड्रॉप आहे. इथे V = IR. ठीक आहे, V = I. करंट किती रे, करंट करंट आहे 2, रेजिस्टन्स आहे 5 अँड दॅट इज इक्वल टू 10 व्होल्ट. इथे 10 व्होल्टचा ड्रॉप झाला. किती 10 व्होल्टचा ड्रॉप झाला. इथे पहा मग आता अगेन V = IR यार. V = I × R. ओके, सो करंट किती आहे 2, रेजिस्टन्स आहे 2 दॅट इज इक्वल टू 4 व्होल्ट. इथे 4 व्होल्टचा ड्रॉप आहे. अँड फायनली इथे V = I × R कराल तुम्ही. इथे करंट आहे 2, रेजिस्टन्स आहे 1 दॅट इज इक्वल टू 2 व्होल्ट, बरोबर ना. 2 व्होल्ट म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे एनर्जी ड्रॉप काइंड ऑफ, बरोबर ना. तर आता पहा तुम्ही जे चार्जकडे एनर्जी होती ना, थोडीशी एनर्जी त्यांनी इथे ड्रॉप केली, थोडीशी इथे ड्रॉप केली, थोडीशी इथे ड्रॉप केली, थोडीशी इथे ड्रॉप केली. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे बॅटरी मधला रेजिस्टन्स असतो तो याच्या आतमध्ये असतो बरं ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे बॅटरीमध्ये पण चार्जला फ्लो होण्यासाठी रेजिस्टन्स आहे. म्हणजे बॅटरीमध्ये पण स्वतः थोडंसं लाईक एनर्जी चालला जातोय. अरे म्हणूनच बॅटरी गरम होते, बरोबर ना. कधी कधी बघितलं असेल ना काही बॅटरीज, फोनच्या वगैरे बॅटरीज थोड्याशा गरम होतात. एक ठीक आहे फोनचा एक्झाम्पल नाही घेत, बट काही बॅटरीज गरम होतात. हे मान्य आहे तुम्हाला. त्यामुळेच होतात कारण की इंटरनल रेजिस्टन्स जास्त असतो. सो तिथे थोडासा एनर्जी लॉस होत असतो आणि तो एनर्जी लॉस इन द फॉर्म ऑफ हीट बाहेर निघत असतो, बरोबर. ठीक आहे, मग आता आपल्याला शिकायचं काय इथे. तर पहा बॅटरीकडे होता 20 व्होल्ट, बट ऍक्च्युअल मध्ये डिव्हाइस वरती किती यूज केला माहिती का त्यांनी. 4 व्होल्ट
प्लस 10 वोल्ट, 14 प्लस 4 18 वोल्ट फक्त त्यांनी यूज केला डिव्हाइसेस वरती. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये बाहेर 18 वोल्टच आला. म्हणजे भले बॅटरी 20 वोल्टचा आहे, बट त्याचा यूज आपण फक्त 18 वोल्टचा केला किंवा करू शकलो. बरोबर. दॅट 18 वोल्ट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस सर्किट. 20 वोल्ट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ अ सर्किट. आणि त्यातला जो डिफरन्स असतो ना, हा याला बोलत असतो आपण इंटरनल ड्रॉप. इंटरनल ड्रॉप जो की बिलकुलपणे वेस्ट असतो, नाही का, त्याचा युजच नाही इंटरनल ड्रॉपचा. सो हा जितका कमी तितका चांगला असतं. हा जितका कमी तितका चांगला असतो. मग तुम्ही म्हणाल इंटरनल रेजिस्टन्स 0 का नाही करत आहे? यार हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे म्हणजे अशी बॅटरी बनवू नाही शकत की यार इंटरनल रेजिस्टन्स 0 असेल. ठीक आहे, बनवलं जरी खूप कमी इंटरनल रेजिस्टन्सवाला बॅटरी बनवला जरी, तुम्ही असं म्हणाल ना बनवा ना, नाही का, मग त्याची कॉस्टिंग जास्त असते. बरोबर ना. एखादी गोष्ट खूपच चांगली बनवायची बोललो तर डेफिनेटली थोडंसं कॉस्टिंग जास्त असतं. करेक्ट आहे. तर ठीक आहे यार. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी थोड्याशा गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर आता ऍक्च्युअल करंट इलेक्ट्रिसिटी 12th मी इथे स्टार्ट करतो. तर पहा आपण काय करणार आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. आजच्या सेशनमध्ये तरी किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ या दोन गोष्टी आपण इथे करणार आहे. बरोबर. आता किर्चॉफ फर्स्ट लॉ, किर्चॉफ सेकंड लॉ कशासाठी असतात तर इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्समध्ये किंवा सर्किट्समधले करंट आणि व्होल्टेजेस फाइंड करण्यासाठी किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉचा यूज होत असतो. बट ते लॉज शिकण्याआधी काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या की आपल्याला इथे शिकायच्या आहेत. ना फर्स्ट वन इज जंक्शन. काय जंक्शन डेफिनेशन वाचा. काय सांगतात ते? जिथे 3 ब्रांचेस भेटतात ना, काय जिथे 3 एनी पॉइंट इन एन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईंड टुगेदर. ओके, 2 नाही यार, इथे मोर दॅन 2 पाहिजे होता तिथं. ओके, इज कॉल्ड एज जंक्शन. मोर दॅन 2 पाहिजे होतं खरं तर. ठीक आहे. तर पहा परत काय सांगतो मी तुम्हाला. जिथे 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स जॉईन केले जातात त्याला बोलतोय आपण जंक्शन. 2 पेक्षा जास्त. बरं, 3 जॉईन झाले तरी चालतात, 4 जॉईन झाले तरी चालतात, 5 जॉईन झाले तरी चालतात. जसं की इथे मी तुम्हाला दाखवतो इथे, नाही का, की फर्स्ट ब्रांच, सेकंड, थर्ड 3 कंडक्टर जॉईन झाले म्हणजे हा काय आहे? हा आहे जंक्शन. काय जंक्शन बोलतो आपण याला. आणखीन थोडंसं क्लिअरिटी येण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी आणखीन एक्झाम्पल घेतोय. जसं की हा एक सर्किट तुम्हाला इथे डिस्प्ले करतो. सांगा यार किती जंक्शन आहे तिथे? कोण कोण जंक्शन आहे सांगा. हे पहा, 2 पेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स मीट झाले पाहिजे त्याला बोलतोय आपण जंक्शन. जंक्शन ओळखण्याचा आणखीन एक मी तुम्हाला आयडिया सांगतो. असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. जंक्शनवरती काय होत असतं माहिती का? करंट स्प्लिट होत असतो करंट. पहा इथं कशाबद्दल बोलतोय मी तुम्हाला इथे. इथून जर का करंट आला यार, इकडे थोडं जाईल ना, म्हणजे स्प्लिट होतं करंट. जिथे करंट स्प्लिट होत असतो त्याला बोलतो आपण जंक्शन. बेटर वे असं लक्षात ठेवा मग तुम्ही. आता इथे पहा यार, तुम्ही मला जंक्शन सांगतात. बरं, तुम्ही मला जंक्शन सांगतात. आता मला असं वाटतं की हा एक जंक्शन आहे. हा एक जंक्शन आहे, कारण की इथून जर का करंट आला इकडे स्प्लिट होतं. सो दॅट इज अ जंक्शन. किंवा 3 कंडक्टर मीट होतात ना, 1 2 3. सो जंक्शन. कंडक्टर किंवा रेजिस्टर बोला किंवा इलेक्ट्रिक कॉम्पोनंट बोला. हा एक जंक्शन आहे यार. 1 2 3. येस, तो पण एक जंक्शन आहे. सो हा एक जंक्शन आहे, हा एक जंक्शन आहे, हा पण जंक्शन आहे यार. 1 2 3. बरोबर ना? बरोबर. हा जंक्शन आहे का? हा नाहीये, कारण की इथून जो करंट येणार ना तो इकडून तसंच जाणार. स्प्लिट नाही होत आहे. डायरेक्शन भलेही चेंज होतं बट स्प्लिट नाही होत आहे. बरोबर. हा जंक्शन आहे का? येस, हा जंक्शन आहे. 1 2 3. 3 कंडक्टर मीट होत आहेत. दॅट इज अ जंक्शन अगेन. फाईन. हा आहे का जंक्शन? नाहीये. अरे इथून जो करंट येतो तोच इथून जातोय. नाही, तो जंक्शन नाहीये. सो असे हे जंक्शन्स आहेत पहा या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये. बरोबर आहे. जाऊ का रे पुढे? पहा आता. इथे पण तुम्ही थोडंसं जंक्शन आयडेंटिफाय करा बरं. कमेंट सेक्शन मध्ये मला फक्त काउंट सांगा जंक्शनचा. पॉज करा व्हिडिओ. कमेंट सेक्शन मध्ये फक्त जंक्शनचा काउंट सांगायचा आहे. 1 2 3 4 जो काही असेल तो. मला वाटतं हा एक जंक्शन आहे. 1 2 3. येस. हा एक जंक्शन आहे पहा. 1 2 3. येस. हा एक जंक्शन आहे. 1 2 3. येस. हा एक जंक्शन आहे. 1 2 3. बरोबर ना? किती जंक्शन झाले? 1 2 3 4. 4 जंक्शन आहेत. 4. हा जंक्शन नाहीये. इथून करंट जो येतो तोच जाणार आहे इथे. हा पण नाहीये. इथून जो येतो तोच जाणार आहे. हा पण नाहीये. इथून जो येतो तोच जाणार आहे. सो दॅट इज नॉट अ जंक्शन. जंक्शन असं असतं की जिथे करंट स्प्लिट होतं. बरोबर आहे. तर हे तर एक बेसिक झालं यार की जंक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला लूप. इलेक्ट्रिक लूप. ओके. लूप म्हणजे काही नाही यार. इथे डेफिनेशन तुम्ही थोडंसं वाचून घ्या बरं आधी. काय म्हणतात ते पहा. एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड एज लूप. काही क्लोज कंडक्टिंग पाथ म्हणजे लूप. म्हणजे करंट गोल फिरून जर का तिथेच येत असेल, करंट बोलण्यापेक्षा चार्ज गोल फिरून जर का तिथेच येत असेल त्याला बोलतो आपण लूप. हा एक लूप आहे. हा एक लूप आहे. यस आहे. हा पण तर एक लूप आहे. हा असा आहे ना. हा पण तर एक लूप आहे. यस. खूप सारे लूप आहेत तर.
असं पण लूप होऊ शकतो, असं 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 असं, बरोबर ना? ठीक आहे, हा पण एक लूप होऊ शकतो यार, खूप सारे लूप होतात, बरोबर ना? मग काय परत करणार का टास्क? व्हिडिओ पॉज करून लूपचा काउंट तुम्ही मला सांगतात, बट आता आधीचा काउंट आणि आताचा काउंट मिसमॅच, म्हणजे थोडेसे हे नको नाही का? तर तुम्ही आधी जो कमेंट केला ना त्याच कमेंटला एडिट करा ना, त्या कमेंटमध्ये लिहा जंक्शनचा काउंट जो काही आहे तो, लूपचा काउंट इथे काहीतरी मेन्शन करा जो काही तुमचा आन्सर आहे तो. यस, ठीक आहे, चलो जाऊया पुढे. आणि राहिला प्रश्न ब्रांचचा. शेवटी ब्रांच काय रे? अ ब्रांच इज एनी पार्ट ऑफ नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. दोन जंक्शनच्या मध्ये जे काही असतं त्याला ब्रांच बोलायचं असतं. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, हा जंक्शन आहे, हा पण जंक्शन आहे. या दोन जंक्शनच्या मध्ये जे काही आहे त्याला ब्रांच बोलायचं. जंक्शन आहे भाऊ, हा पण एक जंक्शन आहे. जंक्शनच्या मध्ये बरोबर ना? किंवा हा जंक्शन आहे, हा जंक्शन, या जंक्शनच्या मध्ये जो काही आहे त्याला ब्रांच बोलत असतो, ब्रांच. येस गाईज, तर पहा यार बेसिक टर्मिनॉलॉजीज तर डन आहेत. ओके, आता डिस्कशन करायचं आहे आपल्याला क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, तर पाहिलं आता क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ स्टार्ट करतोय मी इथे. काय म्हणतायत क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ मध्ये? अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट अ जंक्शन. समजलं ना जंक्शन का स्टडी केला? ओके, अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट अ जंक्शन इज 0 इन अन इलेक्ट्रिक नेटवर्क. म्हणजे जंक्शन वरती करंटचा ऍडिशन हा 0 असतो. आता अल्जेब्राइक समचा मिनिंग तुम्हाला मी सांगतो की हा एक जंक्शन आहे की जिथे तुम्ही पहा 1 2 3 4 5 6 6 कंडक्टर येऊन मीट होत आहे, बरोबर ना? याला आपण जंक्शन बोलतो. 3 किंवा 3 पेक्षा जास्त कंडक्टर मीट होत असेल त्याला आपण जंक्शन बोलतो. आता या जंक्शन वरती ज्यावेळेस तुम्ही करंटचा ऍडिशन कराल ना, तर दॅट ऍडिशन इट शुड बी इक्वल टू 0. आता ऍडिशन मध्ये थोडेसे कन्व्हेन्शन्स आहेत. जो करंट आतमध्ये येतोय त्याला पॉझिटिव्ह करायचा आणि जो करंट बाहेर जातं त्याला निगेटिव्ह करायचं. म्हणजे इथे मी असं लिहीन पहा, I1 पासून स्टार्ट करतोय. I1 ला मी प्लस लिहीन, I2 बाहेर जातो त्याला मी मायनस लिहीन, मायनस ऑफ I2. I3 प्लस लिहीन मी, आतमध्ये येतोय. ओके, I3. I4 अगेन आतमध्ये येतोय, सो प्लसच लिहीन मी I4. ओके, I5 जातोय बाहेर, सो मायनस ऑफ I5. ओके, देन मायनस ऑफ I6, त्याच्यानंतर I7 तर नाहीच आहे. ओके, दॅट इज इक्वल टू 0. सो अल्जेब्राइक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट दॅट जंक्शन इट शुड बी इक्वल टू 0. आता याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता काय? I1 प्लस I3 ओके प्लस I4 इट शुड बी इक्वल टू I2 तिकडे जाऊन प्लस, I5 इकडे जाऊन प्लस आणि I6 इकडे जाऊन प्लस. म्हणजे याचा सरळ असा मिनिंग आहे की हे इनकमिंग करंट आहे, हे आउटगोईंग करंट आहे. इनकमिंग करंट शुड बी इक्वल टू आउटगोईंग करंट. यार हे तर कॉमन सेन्स आहे, हा असा काय लॉ बनलाय नाही का? बट ठीक आहे, कॉमन सेन्स जरी असेल तर त्यावेळी हा लॉ सांगणारा क्रिचॉफ्स जो काही आहे सायंटिस्ट नाही का, सो लॉ बनून गेलाय तो, असं समजून घ्या तुम्ही इथे, बरोबर ना? सो इनकमिंग करंट इट शुड बी इक्वल टू आउटगोईंग करंट. इतका सिंपलचा लॉ आहे हा. इव्हन तुम्ही इथे पाण्याचं पण एक्झाम्पल घेऊ शकता. असे खूप सारे पाईप्स असतील, काही पाईपमधून पाणी आतमध्ये येत असेल, डेफिनेटली काही पाईपमधून पाणी बाहेर जातं. थोडी ना त्या पॉईंटवरती पाणी साठतं का? नाही ना, बरोबर? सो इथे चार्ज तिथे स्टोअर होतो का? नाही होत ना. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इट इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, बरोबर ना? म्हणजे जितका चार्ज येतो तितका चार्ज बाहेर जातो. काही डिस्ट्रॉय वगैरे होऊन कमी चार्ज बाहेर जातो असं नाही होत. सो इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता हा जो लॉ आहे ना त्याला बोलतो आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. का? कारण की हा कुठे अप्लाय केला? जंक्शन वरती अप्लाय केला, देअरफॉर जंक्शन लॉ. कोणाबद्दल हा लॉ आहे नाही का? करंट बद्दल लॉ होता ना, म्हणून आपण त्याला बोलतोय करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. ओके, तर पहा आता न्यूमेरिकल आपण स्टार्ट करूया इथे तुम्हाला. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. पहा काही एक्झाम्पल्स आहेत. आता हा टेक्स्टबुक मधला एक्झाम्पल आहे. काय म्हणतात पहा रे, आपल्याला इथे I6 म्हणजे एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा. पहा काय 17 येतोय, 3 जातोय म्हणजे 14 इथे जाईल ना का? 17 मधून 3 गेला तर 14 उरला, 14 मध्ये 2 ऍड झाला. सो दोघे मिळून 16. किती? 16 मधला 9 गेला इकडे, 16 मधला 9 गेला, 16 मायनस 9 इज 7 ना. सो ऑटोमॅटिकली इथून 7 एम्पियर गेला पाहिजे. सो आन्सर इज 7 एम्पियर. इतकं सिंपल आहे. येस, क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ यूज करून आन्सर सांगितलं आपण तो. आता हा करा बरं तुम्ही. पहा काय म्हणतात, या कम्प्लीट सर्किटमध्ये आपल्याला फाइंड करायचं. पहा काय फाइंड करायचं, क्वेश्चन काय म्हणतात इन द फिगर. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट आयचा व्हॅल्यू फाइंड करायचं. आय कुठे आहे? इथे. हा करंट किती असेल हे आपल्याला ते विचारतात. 2 एम्पियर 4 मधला 1 गेला, 3 राहिला, 3 गेला इथे. 3 मध्ये 1.3 तिकडे गेला. 3 मायनस 1.3 काय? 3 मायनस ऑफ 1.3 दॅट इज इक्वल टू 2.7 ना. 2.7 नाही 1.7 सॉरी.
दॅट इज इक्वल टू 1.7 ना. सो 1.7 वाला करंट इथून गेला असणार आहे 1.7. दॅट मीन्स इथून जो करंट जातोय तो आय आहे ना. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ आय दॅट इज इक्वल टू 1.7. ओके, एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे पहा. तर पाहाल रे आता हा वाला न्यूमेरिकल काय फाइंड करायचं, एक्सचा व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायचं. पहा तिकडे एक्सचा व्हॅल्यू आहे, हा वाला एक्सचा व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायचं, बरोबर ना. काय रे 6 प्लस एक्स प्लस 5, 6 प्लस एक्स प्लस 5 आले इकडून बाहेर गेले, बरोबर ना. इनकमिंग काय रे, आणखी इनकमिंग काय, आता हे इट शुड बी इक्वल टू इथून जो करंट आलाय ना तो करंट ना थोडासा बाहेर गेला इकडे 10 प्लस थोडासा इकडे गेला 4. आतमध्ये आला म्हणजे काय, मायनस करा इथे, -2 करा, बरोबर ना. किंवा इकडे +2 करा, काही फरक नाही पडत, दोन्ही सेमच आहे. +2 आणि हे सर्व तिघे मिळून इथे आले आणि हे दोघे असे बाहेर गेले, नाही का. ना फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स गाइस. काय रे हे 11 + 2 इज 13 प्लस एक्स इट शुड बी इक्वल टू 14. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स हा मुलांना 1 बनतोय, किती 1. सो तो जो करंट आहे दॅट शुड बी इक्वल टू 1 एम्पियर. 1 एम्पियरचा जो करंट आहे. ओके, तर पाहिलं आता हा वाला सम फाइंड द व्हॅल्यू ऑफ आय. तर इथे आपल्याला आयचा व्हॅल्यू फाइंड करायचा की इथे किती करंट आहे हा आपल्याला फाइंड करायचा. कुठून स्टार्ट करायचं पहा, इथे पहा इनकमिंग करंट 2 + 3 5 बनला, 5 जातो इकडे 5 एम्पियर, बरोबर. तुम्हाला हे समजलं पाहिजे इकडून 2 जातो, इथून 2 जातो, इथून 1 जातो वरती, बरोबर. म्हणजे टोटल तर इथून 3 गेला पाहिजे, किती 3 एम्पियर गेला पाहिजे. 5 येतोय 3 जातोय म्हणजे राहिलेला 2 हा खाली जातोय, किती 2 एम्पियर खाली जातोय. पहा इथून येतोय 4 एम्पियर, ऍक्च्युअली ही 4 एम्पियर इथून आहे, इथून 4 एम्पियर. 4 एम्पियर प्लस 2 एम्पियर गाइज 6 एम्पियर. मग 6 एम्पियर जातो इकडे, किती 6 एम्पियर जातोय या डायरेक्शन मध्ये. 6 एम्पियर प्लस 2 एम्पियर कराल तर 8 एम्पियर जाणार इथून, बरोबर ना. सो आन्सर शुड बी 8 एम्पियर. दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. आता पहा, आता डिस्कस करतोय आपण किर्चॉफ सेकंड लॉ, ज्याला की आणखी काय बोलतोय आपण, व्होल्टेज लॉ. आता काय सांगतोय पहा, आता व्होल्टेज जे आपण शिकलं होतं ना बेसिक्स मध्ये त्याचा डेफिनेटली इथे तुम्हाला थोडासा चांगलाच यूज होईल. तर स्टेटमेंट वाचाल तुम्ही, अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज्ड लूप इज 0. एका क्लोज लूप मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफचा अल्जेब्राइक सम हा 0 असतो असं ते म्हणतात. तुम्ही जर का इमॅजिन कराल, एक एक्झाम्पल मी काहीतरी घेतला होता बहुतेक स्टार्टिंग मध्ये, नाही का. काहीतरी बॅटरीचा व्होल्टेज 20 व्होल्ट होता, नाही का. इथे एक रेजिस्टन्स होता जसं की 4 व्होल्ट होता, बरोबर ना. त्याच्यानंतर एक बल्ब लावला होता, काहीतरी 10 व्होल्ट ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर आणखीन एक काहीतरी बहुतेक फॅन होता, फॅन नाही का, फॅन काहीतरी बनवला होता मी इथे, बहुतेक फॅन होता, तिथे 4 व्होल्टचा ड्रॉप झाला होता. आणि त्याच्यानंतर एक इंटरनल रेजिस्टन्स पण होता जिथे की 2 व्होल्टचा ड्रॉप झाला होता, किती 2 व्होल्टचा ड्रॉप झाला होता. असं काहीतरी एक सिच्युएशन होता बहुतेक, नाही का, बरोबर. किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो माहिती का, अल्जेब्राइक सम ऑफ व्होल्टेजेस अँड ईएमएफ म्हणजे बॅटरीचा व्हॅल्यू मीन्स ईएमएफ असं सांगितलं होतं तुम्हाला मी, बरोबर ना. आता अल्जेब्राइक सम म्हणजे काय, हे पहा जातोय मी इथून, नाही का, म्हणजे एका पॉईंट मधून स्टार्ट करायचं, नाही का, जर्नी स्टार्ट करायची इथे, परत गोल फिरून इथे जायचं का, कारण की ते म्हणतात हे लॉ लूपसाठी ऍप्लिकेबल आहे. कशासाठी, लूपसाठी हा लॉ ऍप्लिकेबल आहे. हा लॉ लूपसाठी ऍप्लिकेबल असल्यामुळे याला आपण लूप लॉ पण म्हणतो. काय लूप लॉ पण म्हणण्यात येतं याला. हा लॉ कोणाबद्दल इन्फॉर्मेशन देतोय, तर हा लॉ पोटेन्शियल डिफरन्स बद्दल इन्फॉर्मेशन देतोय, म्हणजे व्होल्टेज बद्दल इन्फॉर्मेशन देतोय. म्हणून आपण याला व्होल्टेज लॉ पण बोलतो. किर्चॉफ सेकंड लॉ, लूप लॉ और व्होल्टेज लॉ असा विषय आहे इथं, बरोबर. लूप कव्हर करायचा म्हणजे गोल फिरून परत इथे यायचं आहे, बरोबर. आता या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही जर का पाहाल तर 4 व्होल्टचा ड्रॉप आहे, ड्रॉप म्हणजे मायनस. आता हे कन्व्हेन्शन आहे, व्होल्टेज जर का ड्रॉप झाला तर मायनस करायचा, व्होल्टेज जर का गेन झाला तर प्लस करायचं. नीट पहा, काय करंट तर असंच जाणार ना, पहा ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट तर पॉझिटिव्ह डायरेक्शन वरतून निगेटिव्ह डायरेक्शन वरती जाणार आहे, बरोबर ना. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. आता समजा जर का ही करंटची डायरेक्शन असेल आणि हीच ऍक्च्युअली कन्व्हेन्शनल करंटचा डायरेक्शन. सो करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर जर का कोणी जात असेल म्हणजे ड्रॉप होतं, सो -4. परत अगेन ड्रॉपच तर होत असतो, माहिती आपल्याला, कारण की हे करंटचा डायरेक्शन आहे. करंटच्या डायरेक्शन मध्ये जर का आपण जात असू, नाही का, तर आपल्याला माहिती आहे करंट तर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल कडे जात असतो, हायर टू लोअर जात असतो. म्हणजे इथून जे काही होणार आहे हे 10 गेन नाहीये, तो 10 ड्रॉप आहे. सो ड्रॉप आहे म्हणून मायनस करतोय. हा साइन कन्व्हेन्शन आहे, बरं. व्होल्टेज ड्रॉप झाला की मायनस बोलायचं, व्होल्टेज गेन झाला की प्लस करायचं. करंट अगेन फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, सो ड्रॉपच असणार. हायर टू लोअर कोणी जाईल तर ड्रॉपच असणार. हा 4 आहे, पहा अगेन -4 करतोय. ठीक आहे यार, चलो जातो इथे जातोय, अगेन ड्रॉप यार,
2 व्होल्ट म्हणजे -2 करतो. अँड फायनली आता होतं काय माहिती का, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह वरतून पॉझिटिव्ह जाणे म्हणजे गेन म्हणजे प्लस 20 करा, +20. आणि बघा बरं जरा हे ऍडिशन काय होतं, हे पूर्ण ऍडिशन कराल तर हे ऍडिशन तुम्हाला 0 मिळतं. किती? 0 मिळतं, 0. हाच क्रिचॉफचा सेकंड लॉ आहे. म्हणजे एखाद्या पर्सननी कंप्लीट एक लूप जर का गोल फिरला तो आणि तिथेच आला स्टार्टिंगच्या पॉईंटवरती, तर जितका व्होल्टेज गेन झाला तितकाच व्होल्टेज त्याचा ड्रॉप होणार आहे. जितका व्होल्टेज गेन झाला तितकाच ड्रॉप होणार आहे, किंवा जितका ड्रॉप होणार आहे तितकाच गेन होणार आहे. बरोबर. आणि त्यांचं सर्वांचं ऍडिशन इट बिकम्स 0. हा तो लॉ आहे. तर पाहिलं आता एक स्टेटमेंट करतोय, क्रिचॉफ सेकंड लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कन्झर्वेशन वरती हा डिपेंड करतो. म्हणजे लॉ आपल्याला काय सांगितलं होतं माहिती का, की जितका पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, बरोबर ना, जितका पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे तितकाच पोटेन्शियल गेन पण होणार आहे. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे एनर्जी ड्रॉप, पोटेन्शियल गेन म्हणजे एनर्जी गेन. मग जितकी एनर्जी त्या चार्जला दिली आपण तितकाच तो ड्रॉप करणार आहे. त्यापेक्षा जास्त करू शकेल का? नाही करू शकणार ना. हे समजतं तुम्हाला, बरोबर. सो इट इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटली. ओके. पहा आता काही क्वेश्चन्स करूया आपण. एक्झाम्पल नंबर 9.3 हा टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे. पहा. ओके, काय विचारतात पहा बरं जरा. काय करायचं असतं, एकदम सोपं आहे माहिती काय. इथे आपल्याला क्रिचॉफ सेकंड लॉ यूज करते वेळी आपल्याला क्रिचॉफ फर्स्ट लॉ पण यूज करायचा असतो. क्रिचॉफ फर्स्ट लॉ यूज न करता सेकंड लॉ नाहीच यूज होत, कारण की इथे जंक्शन्स खूप सारे असतात. तर पहा आता इथे काय सांगतात. फॉर अ गिवन नेटवर्क फाइंड करंट थ्रू 4 ओहम अँड 3 ओहम रेजिस्टन्स. हा जो 4 ओहम वाला रेजिस्टन्स आहे आणि 3 ओहम वाला रेजिस्टन्स आहे, यातले आपल्याला करंट्स फाइंड करायचे. मान्य आहे तुम्हाला? आहे ठीक आहे यार. ॲज्युम दॅट सेल्स हॅव निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स काहीच नाहीये, ठीक आहे ना, मान्य. ओके. स्टेप सांगतो एकदम व्यवस्थित लक्ष देऊन पहा. या स्टेप तुम्हाला हर एक सम मध्ये करायच्या असतात क्रिचॉफ सेकंड लॉच्या. पहिले काय असतं माहिती का, करंट ड्रॉ करायची. इथे प्रत्येक ब्रांच मध्ये करंट इथे रिप्रेझेंट केला पाहिजे. तुम्ही हर एक ब्रांच मध्ये करंट रिप्रेझेंट करा. पहा मी इथे असं समजतोय की हा जो 10 व्होल्टचा बॅटरी आहे तो या डायरेक्शन मध्ये करंट काहीतरी I1 पाठवतोय असं मी समजतोय. तुम्ही म्हणाल सर या ब्रांच मध्ये करंट जर का इकडे असेल तर, यार कुठेही असेल माहित नाही आपल्याला. कोणतं तरी एक डायरेक्शन तुम्ही फक्त इमॅजिन करा, ॲज्युम करा इथे आणि रिप्रेझेंट करा. मग भलेही ती रॉंग डायरेक्शन असेल तरी ते एंडला जाऊन करेक्ट डायरेक्शन होऊन जाते. ते कसं मी तुम्हाला सांगेन पूर्ण समच्या एंड पर्यंत, बरोबर. पण सुरुवातीला तुम्हाला डायरेक्शन काही ना काही द्यायला लागतं. आता समजा हा 5 व्होल्टचा बॅटरी आहे, 5 व्होल्टचा बॅटरी आहे, बरोबर. तो पण ते करंट पाठवेलच ना. तुम्ही म्हणाल तो करंट कुठून पाठवेल, मे बी असं पाठवेल, यार या डायरेक्शन मध्ये पाठवेल, मे बी माहित नाही आपल्याला कुठून पाठवेल. मे बी या डायरेक्शन मध्ये पाठवेल की या डायरेक्शन मध्ये पाठवेल, माहित नाही आपल्याला कोणत्या डायरेक्शन मध्ये पाठवणार. ठीक आहे, चलो मी समजतो की या डायरेक्शन मध्ये तो करंट पाठवतोय. मग काहीतरी करंट पाठवत असेल, मग त्याला मी बोलतो I2 करंट पाठवत असेल. किती I2 इतका करंट तो पाठवतोय, बरोबर ना. ठीक आहे, मग होतं काय मी तुम्हाला सांगतो का. हा I1 इथून जातोय, I1 इथून जातोय, I1 बरोबर ना. वरती I2 जातोय ना रे, वरती I2 जातोय ना, म्हणजे इकडे किती जाणार सांगा बरं. इकडे किती जाणार, I1 मायनस ऑफ I2 जाणार. हे झेपतंय का तुम्हाला. मग इथे हे दोघे परत ऍड होऊन, हे दोघे ऍड झाल्यानंतर I2 कॅन्सल आणि I1 परत इथून जाणार. सो पहिला आपला जो स्टेप असतो तर तो करंट रिप्रेझेंटेशनचा स्टेप असतो. हे लक्षात ठेवायचं बरं तुम्हाला. क्रिचॉफ सेकंड लॉ मध्ये फर्स्ट स्टेप करंट रिप्रेझेंटेशन. करंट तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे, पहिला स्टेप तोच आहे, करंट रिप्रेझेंट करायचं आहे. हर एक ब्रांच मधला करंट इथे करेक्ट लिहायचा इथे, नाही का. भले डायरेक्शन आता माहित नाही की करंट इकडे जाईल की इकडे जाईल, बट काही ना काहीतरी तिथे ॲज्युम करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं असं सांगतो. सेकंड स्टेप जो असतो ना आपला, सेकंड स्टेप अननोन्स आयडेंटिफाय करायचे. नंबर ऑफ अननोन्स. किती अननोन आहे तिथे हे तुम्ही आधी आयडेंटिफाय करायचं. बघा किती अननोन आहे इथे. मला वाटतं I1 एक अननोन आहे, I2 एक अननोन आहे, बाकी सर्व तर काहीच नाही. बाकी सर्व रेजिस्टन्सेस, व्होल्टेजेस सर्व नोन आहेत. सो अननोन्स आर 2. 2 अननोन आहेत. अरे इथे लिहू का मी 2 अननोन आहेत. जितके अननोन तितके इक्वेशन पाहिजे असतात. परत सांगतो, जितके अननोन तितके इक्वेशन पाहिजे असतात. जितके अननोन तितके इक्वेशन. आता इक्वेशन बनणार कसा, इक्वेशन तर क्रिचॉफ सेकंड लॉनी बनणार. कसा मी तुम्हाला दाखवतो. बट क्रिचॉफ सेकंड लॉ हे लूप लॉ आहे, म्हणजे लूपसाठी अप्लाय करायचा आहे. यार 2 इक्वेशन बनवायचे असतील तर 2 वेळेस क्रिचॉफ लॉ अप्लाय करायचा आहे, म्हणजे 2 लूप पाहिजे. मग तुमची मर्जी, तुम्ही कोणतेही इथे 2 लूप इमॅजिन करा आणि इथे लिहा. पहा, नंबर ऑफ लूप्स. 2 लूप इथे लिहायचे गपचूप, नाही का. से फॉर एक्झाम्पल A, B, C, D, E, F. यातले 2 लूप तुम्ही आधी इथे इमॅजिन करायचे. कोणतेही 2 तुम्ही सांगा. ओके, मला वाटतं A, B, C, F, A.
बरोबर ना. पहिला लूप काय रे, ए बी सी एफ ए, कोणताही करा काही फरक नाही पडत. सेकंड लूप ए बी डी ई ए, काय काय ए बी डी ई ए, असा एक लूप मी इथे कन्सिडर करतो आणि क्रिचॉफ सेकंड लॉ डायरेक्टली इथे अप्लाय करतो. पहा आता काय सांगतो क्रिचॉफ सेकंड लॉ, कुठून तरी स्टार्ट करा, ए पासून स्टार्ट केला यार मी, आणि परत ए वरती येऊन एंड व्हा, आणि व्होल्टेजेसचा आणि ईएमएफचा ऍडिशन हा 0 बनला पाहिजे. बट कन्व्हेन्शन असं आहे की व्होल्टेज जर का ड्रॉप होत असेल तर मायनस घ्यायचा, व्होल्टेज जर का गेन होत असेल तर प्लस घ्यायचा. ठीक आहे, जातोय मी इकडे नाही का, ट्रॅव्हल करतो. इथे मला समजलं की अरे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेन आहे, गेन. सो +10 करायला लागेल मला, +10. ठीक आहे ना. तुम्हाला हे माहिती ना, V इज टू IR, व्होल्टेज ड्रॉप इज I इंटू आर, करंट इंटू आर. बरं चलो, प्लस झाला. आता इथे जातोय, पुढे जातोय, आणखीन तरी काही नाही यार. अरे इथे लागलं पहा काहीतरी, हा I2 करंट इथून नाही ना, म्हणजे इथे पण I2च आहे ना. पहा करंटच्या डायरेक्शनमध्ये, पण माहिती आहे आपल्याला करंट तर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जात असतो. हायर टू लोअर जातोय म्हणजे ड्रॉप होतोय, ड्रॉप. म्हणून टेक्स्टबुक मध्ये असं दिलंय कन्व्हेन्शन की करंटच्या डायरेक्शनमध्ये जर का तुम्ही जात असाल तर मायनस करायचं, कारण की ड्रॉप होत असतो. करंट हायर टू लोअर जात असतो म्हणजे ड्रॉप होत असतो. आता असं लक्षात ठेवायचं काय आपण, करंटच्या डायरेक्शनमध्ये जर का तुम्ही गेलात तर मायनस घ्यायचं, आणि करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये गेलं तर प्लस घ्यायचं. बरं आपण तर आता करंटच्या डायरेक्शनमध्ये चाललोय, आपण जो करंट इमॅजिन केला होता किंवा ॲज्युम केलं होतं डायरेक्शन, त्याच डायरेक्शनमध्ये चाललोय आपण. सो म्हणून मी इथे मायनस करतोय, पहा मायनस ऑफ काय रे, 4 इंटू I2, काय V इंटू IR ना, I इंटू आर. बरं पुढे पहा, पुढे काय रे, हे प्लस होणार, कारण की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातोय, लोअर टू हायर जातोय म्हणजे +5 करायला लागेल मला इथे, +5. ठीक आहे, पुढे I2. ओके. इथे काय आहे, इथे I1 आहे ना, समजतं तुम्हाला, हे दोघे ऍड होऊन इथे I1 जाणार नाही का. 4 इंटू I1 -4 इंटू I1 करायला लागेल, बिकॉज करंटच्याच डायरेक्शनमध्ये परत जातोय ना मी. आणि आता मी पोहोचलो यार ए वरती, मग ए पासून सुरू केलं, गोल फिरून ए वरती आलं, इट शुड बी इक्वल टू 0. हे फक्त फॉलो करायचं तुम्हाला. बरोबर, मग होतं काय माहिती का, 10 + 5 कराल तर 15, इट शुड बी इक्वल टू 4I1 + 4I2. पहा दोन अननोन आहेत, I1 आणि I2. एक तर इक्वेशन आला, आणखीन एक इक्वेशन आपल्याला काढायचं. आता आणखीन एक इक्वेशन काढण्यासाठी सेकंड लूप आहे ना, A B D E A. अरे यार काय केलं मी चुकून हा लूप इथे लिहिलाय, हा लूप इकडे लिहिला पाहिजे होता. ठीक आहे यार, चलो जरा उलट करू का मी, इथे लिहू का A B D E A, आणि इथे तो दुसरा लूप लिहितो नाही का, A B C F A असं करतो. थोडंसं लूप चुकला माझा नाही का. पहा इथून सुरू केला परत, हा काय रे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे गेन, म्हणजे +10 करतो. इकडे पहा, करंटच्या डायरेक्शनमध्ये चालतो, करंटच्या डायरेक्शनमध्ये. ओके, म्हणजे ड्रॉप तर असणारच आहे, म्हणजे मायनस करायचं आहे. V इज इक्वल टू IR, I काय रे, करंट आहे I1 मायनस ऑफ I2 इंटू आर आहे पहा 3. जातोय पुढे जातोय, इथे परत ड्रॉप ना, 4I1 पण मायनस करायला लागेल, -4I1 अँड इट शुड बी इक्वल टू 0 असला पाहिजे तो. करा मग काय होतं पहा, 10 -3I1 मायनस प्लस 3I2. ओके, -4I1 इज इक्वल टू 0. मग होतं काय पहा, तर -4I1 -3I1 इज -7I1 प्लस 3I2 अँड दॅट इज इक्वल टू 10 तिकडे जाऊन -10 होतो पहा. 10 तिकडे जाऊन मुलांना -10 होतो. थोडंसं नीट लिहितोय, -7I1 प्लस 3I2 अँड दॅट इज इक्वल टू -10. मायनसने हवं तर मल्टिप्लाय करा. ओके, 7I1 -3I2 अँड दॅट इज इक्वल टू 10. आता तुम्हाला समजलं का, तुमच्याकडे दोन इक्वेशन आहेत, I1 आणि I2 चे दोन इक्वेशन आहेत. सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय मी करून दाखवतोय, मी रिझन सांगेन तुम्हाला एंडला. काय पहा, आता हे रब करतोय मी सर्व काही, आणि या दोन इक्वेशनला आता मला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर I1 आणि I2च्या व्हॅल्यूच्या साईन बद्दल पण थोडंसं बोलायचं आहे आपल्याला, म्हणून मी तुम्हाला करून दाखवतोय सिम्प्लिफाय. इन केस जर का साईन काही मॅटर नसता केला I1 आणि I2चा, मी बोललो असं करून घ्या तुम्ही सिम्प्लिफाय आणि सांगा मला आन्सर की I1 किती I2 किती. ठीक आहे, आता हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायला लागेल यार, की मला असं वाटतं की याला आपण 4 ने मल्टिप्लाय करू, याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. याला 3 ने, 15 इंटू 3 45 दॅट इज इक्वल टू 12I1 प्लस 12I2. ठीक आहे, याला 4 ने ना 4 ने 40 बनतो तो, 4 ने 28I1. ओके, 4 ने -12I2 ऍडिशन कराल तर यू विल गेट 40I1 इज इक्वल टू तिकडे बनतो 85. दॅट मीन्स I1 इज इक्वल टू 85 डिवाइड बाय 40. हे असं बनतंय रे.
बरोबर ना. I1चा व्हॅल्यू झाला 85 डिवाइड बाय 40. आता I1चा व्हॅल्यू तुम्ही इथे जर का टाकाल तर I2चा पण व्हॅल्यू मिळून जाईल. मग आता हे रब करतोय मी. पहा आता I2 किती बनतो. पहा इथून ना 15 मायनस ऑफ 4 I1चा व्हॅल्यू काय 85 डिवाइड बाय 40. बरोबर, दॅट इज इक्वल टू 4I2 आहे. पहा 4I2 आहे. तर हे बनतं 10. 10 तिकडे जाऊन 150. सो 150 मायनस ऑफ 85 डिवाइड बाय 10 हा बनतो पहा 4I2. काय बनतं हे कॅल्क्युलेशन, तर हा 65 डिवाइड बाय 40 बनतं. दॅट इज इक्वल टू I2. हा I2चा व्हॅल्यू थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्या तुम्ही. I1चा व्हॅल्यू आणि I2चा व्हॅल्यू दोघांचा व्हॅल्यू प्लस आला. प्लस साईन काय रिप्रेझेंट करतं असं सांगतो मी तुम्हाला. जे तुम्ही डायरेक्शन ॲज्युम केली आहे ना I1ची किंवा I2ची, तर ती करेक्ट इमॅजिन केली आहे असं तो प्लस साईन सांगतो. समजा इन केस जर का I2चा व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आला असता, I2चा व्हॅल्यू काय निगेटिव्ह आला असता, मग तुम्हाला काय करायला लागलं असतं माहिती का, की I2चा डायरेक्शन आपण असा इमॅजिन केला होता, तो निगेटिव्ह आला म्हणजे तो आपल्याला सांगतोय की तुझी डायरेक्शन इमॅजिन केली होती ना ती रॉंग आहे, उलटी कर, म्हणजे असं कर. मग I2 असा असला असता त्या केसमध्ये, म्हणजे I1 असा असला असता, I2 असा असला असता, दोघे मिळून इथून असे I1 प्लस I2 असे गेले असते. बरोबर ना. सो तो एक इनपुट असतो जो आपला हा आन्सर येतो ना, तर त्या आन्सरमध्ये I1 आणि I2चा जो व्हॅल्यू असतो, प्लस असेल किंवा मायनस असेल, त्याच्यानुसार त्यांचे डायरेक्शन्स ठरवायचे असतात. सम स्टार्ट करते सुरुवातीला आपण डायरेक्शन्स इमॅजिन करतो किंवा ॲज्युम करतो, आपण स्वतः ॲज्युम करतो. आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली कारण कोणत्या डायरेक्शनमध्ये, पण आपण ते ॲज्युम केलेलं असतं. बट एंडला जाऊन आपल्याला समजतं त्यांच्या साईनवरतून की आपला तो डायरेक्शन ॲज्युम केलेला करेक्ट आहे की रॉंग आहे, हे आपल्याला ते एंडला समजत असतं. येस स्टुडंट्स, जाऊया पुढे. नेक्स्ट सम पहा रे काय बोलतात. पहा 2 बॅटरीज आहेत म्हणे. आता हा डायग्राम तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करायला लागेल आधी. बरोबर ना. काय म्हणतात, 2 बॅटरीज ऑफ 7 वोल्ट अँड 13 वोल्ट. 2 बॅटरीज, एक 7 वोल्ट 13 वोल्ट, ठीक आहे. इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम 2 ओहम हा मान्य आहे. आर कनेक्टेड इन पॅरलल म्हणे विथ रेजिस्टन्स ऑफ 12 ओहम. ठीक आहे. हे पहा इथे एक बॅटरी आहे. ओके, इथे एक बॅटरी आणि हे 2 बॅटरीज ना एका रेजिस्टन्सला कनेक्ट केला आहे, ज्या रेजिस्टन्सचा व्हॅल्यू आहे 12 ओहम. पहिला जो बॅटरी आहे ना तो 7 वोल्टचा बॅटरी अँड सेकंड जो बॅटरी आहे तो 13 वोल्टचा. ठीक आहे, 13 वोल्टचा बॅटरी. ठीक आहे. पहिला बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे त्याच्या बाजूलाच लिहायचं असतं नाही का, तो आहे 1 ओहम आणि दुसऱ्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो आहे 2 ओहम. ठीक आहे, चलो ओके. त्यानंतर फाइंड करंट थ्रू इच ब्रांच. ओके, अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 12 ओहम रेजिस्टन्स. म्हणजे ना रे या ब्रांचमधून सर्व ब्रांचेसचा करंट फाइंड करायचा आणि याच्यावरती किती पोटेन्शियल ड्रॉप आहे हे आपल्याला फाइंड करायचं. V इज इक्वल टू IR. बस करंट फाइंड करायचं याच्यातला. I इंटू R रेजिस्टन्स राहायचं. पण माहिती ना V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू I इंटू R. तो व्होल्टेज ड्रॉप किंवा पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला फाइंड करायचा आहे ऑन 12 ओहम रेजिस्टन्स. यार गोष्ट सिंपल आहे. करंट मला फाइंड करायचं, बस करंट मला फाइंड करायचं. मी एक काम करतो, मी इथे थोडंसं नेमिंग करतो. A B C D E F. काय सांगितलं होतं फर्स्ट स्टेप काय करायचं, करंटचे डायरेक्शन्स लिहायचे इथे सर्व करंट रिप्रेझेंट करायचे आधी. इथून लिहितो I1, इथून लिहितो I2. पहा इथून जातो I1, इथून जातो I2 आणि हे दोघे मिळून इकडे जाणार I1 प्लस I2. किती I1 प्लस I2. हे क्लिअर आहे तुम्हाला. I1 प्लस I2 दोघे मिळून जाणार आहेत तिथे. ठीक आहे. पहा I1 प्लस I2, I1 प्लस I2, I1 प्लस I2, I1 प्लस I2. परत त्यातला हा I2 इथेच जाणार इकडे आणि हा I1 इकडेच जाणार. I1 इकडे जाणार वापस. किती अननोन आहेत पहा, 2 अननोन आहेत. मग आपलं काय ठरलंय, जितके अननोन तितके लूप लिहायचे नाही का, तितके इक्वेशन बनवायचे असतात. इक्वेशन तर लूपनीच बनणार आहे शेवटी, बरोबर ना. सो मी इथे थोडासा एक लूप लिहितोय पहा, ABCFA. काय ABCFA हा एक लूप लिहितोय आणि जो दुसरा लूप आहे, जागा नाही यार, एक काम करू पहिले या लूपचं करून घेऊया आपण काम नाही का. ABCFA इथून जातोय 13 गेन आहे, गेन. सो प्लस 13 करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे मायनस करायचं नाही का, 2 इंटू I1. सो मायनस ऑफ 2 इंटू I1. ठीक आहे. पहा भाऊ करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जातोय. करंट तर हायर टू लोअर जात असतो, बट आपण जातोय लोअर टू हायर. लोअर टू हायर म्हणजे गेन म्हणजे प्लस केलं पाहिजे, म्हणजे करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये गेला तर प्लस करायचं. प्लस किती रे, प्लस 1 इंटू I2 मीन्स I2. सिंपल. पहा पुढे. अरे यार हायर टू लोअर ना, हायर टू लोअर म्हणजे ड्रॉप ना, म्हणजे -7 करा इथे. -7 जातोय पुढे, आलोय मी वरती अँड इट शुड बी इक्वल टू 0. हे सर्वांचं ऍडिशन ना हे 0 असलं पाहिजे. आता पहा मग काय इक्वेशन म्हणतो यार, 13 मायनस ऑफ 7 कराल तर 6 बनतो. 6 इकडे जाऊन -6 बनतो. इकडे गेला की -6 बनतो. इथे -2 I1 प्लस I2
इज इक्वल टू -6. सो निगेटिव्हली मल्टिप्लाय करा म्हणजे 2i1 मायनस ऑफ i2 इज इक्वल टू 6 बनणार पहा. तर हा असा विषय आहे यार इथे. बरोबर मुलांनो. तर हा आपला एक इक्वेशन झालं. मी एक काम करतो, तो इक्वेशन इथे लिहितोय. 2i1 मायनस ऑफ i2 इज इक्वल टू 6. हा एक इक्वेशन मी इथे लिहिला. आणि तुम्हाला माहिती आहे यार की आणखीन एक इक्वेशन असंच काढायचं आहे आपल्याला, बट त्या इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला एक लूप लागणार आहे. भले म्हणजे तुम्ही तो कोणताही लूप इमॅजिन करा, कोणताही कसाही, काही फरक नाही पडत. बस लूप तुम्हाला इमॅजिन करायचाच आहे नाही का. आणि क्रिचॉफचा सेकंड लॉ यूज करायचा आहे आपल्याला. कोणता लूप करू यार. मला असं वाटतं की चलो यार हा करू का, हा वाला लूप इमॅजिन करतो मी, हा वाला लूप. बरोबर. तर काय होतं पहा, लिहितो इथं लूप F C D E F. बरोबर ना. पहा जातोय गेन +7. किती +7. करंटच्या डायरेक्शन मध्ये ड्रॉप -i2 इंटू 1 इज i2. पहा करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे ड्रॉप 12 इंटू i1 + i2 मायनस ना 12 इंटू i1 + i2. ड्रॉप म्हणजे मायनस. आलोय वापस इथे. बरोबर पोहोचलोय परत जागी नाही का. तर करून घ्या काय बनतं हे. 7 मायनस ऑफ i2 इज इक्वल टू 0 करायचं ना. मायनस ऑफ 12 i1 मायनस ऑफ 12 i2 अँड दॅट इज इक्वल टू 0. एक काम करा, हे सर्व तिकडे टाका. बरोबर. 7 इज इक्वल टू यार हे -i2 मायनस 12 i2 इज 13 i2. सो 13 i2 येतो आणि हा 12 i1 आहे. 12 i1. ओके. तर असं एक इक्वेशन बनलं आहे. असे दोन इक्वेशन्स बनलेले आहेत आपल्याला. लिहितो इथे आता तो इक्वेशन काय आहे. 12 i1 प्लस 13 i2 दॅट इज इक्वल टू 7. असे दोन इक्वेशन आहेत मुलांना. आता या दोन इक्वेशनला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि i1 आणि i2 चा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. आता मला असं वाटतं की हे मी तुमच्यावरती सोडून देतो. i1 आणि i2 चा व्हॅल्यू फाइंड करा. ओके. आणि इथला करंट काढायचा आहे म्हणजे i1 + i2 करायचं. सिंपल. बघा i1 + i2 जातो तिथे. इथला करंट काढायचा म्हणजे i2 करायचं. इथला करंट काढायचा म्हणजे i1 काढायचं तुम्हाला. सो या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला जमून जातील इथून पुढे. ओके. तर ठीक आहे. तर पाल मुलांना नेक्स्ट सम काय म्हणतात त्या क्वेश्चन मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट A अँड B. ओके. पहा काय तर आपल्याला असं विचारतायत की हा जो पॉइंट आहे A आणि हा जो पॉइंट आहे B, तर या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स ते विचारतात. कसं करायचं पहा काय सांगतो. इथे ना या डायग्राम मध्ये तुम्ही क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ यूज करून करंटचं डिस्ट्रीब्युशन आधी करून घ्या. काय करतो आपण फर्स्ट स्टेप मध्ये, करंट रिप्रेझेंट करत असतो की ना. मग मी असं इमॅजिन करतो इथे इथून जो करंट आहे ना त्याला मी बोलतो समजा i1 + i2. तो म्हणणार हे i1 + i2 कुठून काढलं यार, i1 का नाही बोलत आहे. हे पहा थोडंसं एक स्टेप पुढची विचार करतो मी जस्ट. पहा इथे जर का आपण i1 + i2 बोललं नाही का, एक मिनिट. इथे जर का मी i1 + i2 असं बोललं समजा नाही का, तर काय करू आपण, इकडून टाकू i1 आणि इकडून टाकू i2. पटतं तुम्हाला, म्हणजे सोपं जाईल ना. i1 + i2 इकडून i1 आणि इकडून i2 करूया. पहा इकडून जातो i1 ओके आणि इथून जातो वापस i2 या डायरेक्शन मध्ये, खालच्या डायरेक्शन मध्ये जातो तो i2. पहा समजून घ्या व्यवस्थित. बरोबर. करायचं काय माहिती का तुम्हाला i1 आणि i2 च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. i2 तरी ठीक आहे नाही लागणार, i1 फाइंड करायचं आपल्याला. मेन तर आहे i1. बरोबर. तर पहा अननोन दोन आहेत तर दोन लूप तर लागणारच. हा दोन लूप तर इथे दिसतात ना डायरेक्टली आपल्याला. करू का इथून स्टार्ट. हा किती +2 काय +2. त्याच्यानंतर +2 समजला ना, लोअर टू हायर जातो म्हणून +2. हा करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणून मायनस काय -5i1 -5i2 -5i1. यार हे i2 कुठून आला, 5i1. नीट पहा इथून जातोय आम्ही +2 करंटच्या डायरेक्शन मध्ये जातोय म्हणून -5i1 -5i1 अगेन -5i1. हे झेपलं तुम्हाला. अँड इट शुड बी इक्वल टू 0 कारण की आलो मी परत स्टार्टिंगच्या पोझिशनवरती. तर इथे तुम्ही हे समजून घ्या -15i1 इज इक्वल टू -15i1 इट इज इक्वल टू -2 बनणार आहे. दॅट मीन्स i1 इज इक्वल टू गाइस 2/15. i1 चा व्हॅल्यू काय बनतोय मुलांना 2/15 बनतोय. ठीक आहे यार. ओके. मग मी तुम्हाला आता काय सांगतोय, इथे जो पोटेन्शियल आहे तो पोटेन्शियल आहे VA. ए वरतीचं पोटेन्शियल म्हणजे VA. सेम सिंपल. ए वरती जो काही पोटेन्शियल असेल तो असेल VA. पुढे जाते वेळी इथे थोडासा ड्रॉप होतोय बरोबर ना. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. सो पोटेन्शियल ड्रॉप होणार. किती ड्रॉप होणार, -5i1 चा व्हॅल्यू तर 2/15 आहे ना, 2/15 आहे बरोबर ना. इतका पोटेन्शियल तिथे ड्रॉप होतो मुलांना. इथे ड्रॉप होतं. इथे पण तो थोडासा होणारच आहे ना ड्रॉप.
बरोबर ना. किती होणार आहे ड्रॉप? मायनस ऑफ अगेन आय इंटू आर ना. करंट तर काय आहे? करंट आहे 2/15. किती? 2/15 इंटू आर. रेजिस्टन्स आहे 5. आणि मग इथे पण ड्रॉप झाला, इथे पण ड्रॉप झाला आणि आता तो पोहोचला बी वरती. कुठे पोहोचला? बी वरती पोहोचला. मग मी बोलू का याला इट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी. पहा ना, ए वरती काहीतरी पोटेन्शियल होता, थोडंसं कमी झाला, इथे थोडंसं कमी झाला, इथे थोडंसं कमी झाला आणि आता तो बी वरती पोहोचला. म्हणजे बी वरतीचं पोटेन्शियल म्हणजे व्ही ए मायनस हे मायनस आहे. बरोबर. आता व्हीबी तिकडे टाकतो मी. दॅट मीन्स व्ही ए मायनस ऑफ व्ही बी इट इज इक्वल टू हे तिकडे जातं, हे पण तिकडे जातं. काय रे, हे -10 आहे ना. -10 तिकडे गेलं की +10. हा पण +10. 10 + 10 20. 20 डिवाइड बाय 15 करू का मग मी इथे? बरोबर ना. म्हणजे काय बनणार? 5चं टेबल कराल तर 4 डिवाइड बाय 3 बनणार आहे. दॅट मीन्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी इट इज इक्वल टू 4/3. 4/3 आपला आन्सर असणार आहे इथे. वेअर ए इज ॲट हायर पोटेन्शियल अँड बी इज ॲट लोअर पोटेन्शियल. हे पण तुम्ही क्लिअर करून घ्याल. कोणता हायर कोणता लोअर हे पण माहिती असलं पाहिजे आपल्याला. ओके. नाउ सी गाईज, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात ते आता इथे. तर क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली काय विचारलं इथे, क्वेश्चन मी रिप्रेझेंटच नाही केला खरं तर. एक काम करून टाकूया. चलो आपण ना I1, I2, I3 सर्वांच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. ओके. झाली मिस्टेक की बेसिकली मेन्शन नाही केलं मी, विचारलं काय आहे एक्झॅक्टली. ओके. बट आपण क्रिचॉफ सेकंड लॉ यूज करायचा आणि आपण एक काम करूया, I1, I2 आणि I3 तिघांच्या पण व्हॅल्यू इथे फाइंड करूया. बरोबर. तुम्ही म्हणणार इथे 3 अननोन आहेत तर मग 3 इक्वेशन बनवायचे का? यार 3 इक्वेशन बनवायची गरज नाही. इथे 3 अननोन इनफॅक्ट नाहीच आहेत. तुम्ही म्हणणार कसं काय? यार इकडे जातो I1, I2 हे पहा, I1, 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 I2, I2, I2 हे पहा, I2, 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 I2. ओके. दोघे मिळून मिसळून इकडे जाणार आहेत. म्हणजे I3 जो आहे ना, या I3 ला कट करा. अरे I3 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये I1 + I2 आहे. I3 म्हणजेच I1 + I2 आहे. हे तुम्ही आधी समजून घ्या प्लीज. बरोबर. तर मग ठीक आहे यार, I1 + I2 असे दोनच अननोन आहेत, I1 आणि I2. मग 2 लूप कन्सिडर करा तुम्ही इथे. आता पहा, आता हा वाला लूप कन्सिडर करतोय स्टार्टिंग पासून. पहा काय, इथून जातो मी, इथून जातो या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन परत इथे येतो. पहा करंट I2 करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय बरं मी. ओके. सो इथे मायनस करायला लागेल. करंटच्या डायरेक्शन मध्ये गेले की -40 I2. ओके. इथे पहा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, हायर टू लोअर. ओके. सॉरी, लोअर टू हायर म्हणजे गेन म्हणजे +80. परत पहा पुढे 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 इथे जातोय. अगेन लोअर टू हायर म्हणजे परत प्लस करायला लागेल +40. ठीक आहे यार. हे परत करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे मायनस करायला लागेल मला. मायनस ऑफ 40 इंटू I1 + I2. तिथला करंट तर I1 + I2 आहे ना. पहा ना, इथला करंट I1 + I2 आहे ना. आणि पूर्ण इथे जाऊन परत मी इथे पोहोचलोय म्हणजे इथे पोहोचलोय. डन. ठीक आहे. कम्प्लीट लूप ट्रॅव्हल तर केलाय आपण आणि इक्वेशन तर लिहिलंय नाही का. हा क्रिचॉफचा सेकंड लॉ आपण इथे यूज केलाय. ओके. तर होतं काय पहा, 80 + 40 इज इक्वल टू 120. 120 ठीक, इथेच ठेवतोय 120 आणि दॅट इज इक्वल टू हे सर्व तिकडे जातं. -40 I2 तिकडे जाऊन +40 I2. ओके. -40 I1 तिकडे जाऊन +40 I1. -40 I2 तिकडे जाऊन +40 I2. म्हणजे होतं काय, 40 I1 + 40 80 I2. ओके. सो 40 I1 + 80 I2 इट इज इक्वल टू 120. 0 0 0 कॅन्सल. 4 ने डिवाइड कराल तर तुम्हाला इथे I1 + 2 I2 इज इक्वल टू 4 ने डिवाइड कराल तर इकडे बनणार आहे 3. तर हा असा विषय झाला इथे नाही का. काय रे, I1 + I2 सॉरी I1 + 2 I2 इट इज इक्वल टू 3. हा बनला आपला मुलांना इक्वेशन नंबर 1. आता I1 आणि I2च्या फॉर्म मध्ये तुम्हाला आणखीन एक इक्वेशन लागणारच आहे. मग ते आणखीन एक इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला आणखीन एक इथे लूप कन्सिडर करायला लागणार आहे. आणखीन एक लूप कन्सिडर करायचं तुम्हाला, कोणताही करा तुम्ही. पहा मला तर थोडासा हा जरा बरा वाटतोय, सोपा वाटतं. हा वाला समजतं का. पहा इथून 40 लोअर टू हायर गेन +40. करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे मायनस ऑफ 40 इंटू I1 + I2. बरं 40 इंटू I1 + I2. चलो पुढे करंटच्या डायरेक्शन मध्ये परत मायनस ना 30 इंटू I1. सो -30 इंटू I1 बनणार आणि दॅट इज इक्वल टू परत इथे गोल फिरतोय नाही इथेपर्यंत आलोय तिथे जागी जिथून स्टार्ट केलं तिथे आलोय. मग या सर्वांचं ऍडिशन करायचं असतो 0 डायरेक्टली. बरोबर ना. मग काय होतं पहा, 40 -40 I1 -40 I2 -30 I1 अँड दॅट इज इक्वल टू 0. सर्व जातं तिकडे. सो 40 शुड बी इक्वल टू 40 I1 30 I1 70 I1 प्लस 40 I2. सो असा विषय झाला इथे. 0 0 0 विल गेट कॅन्सल. सो काय बनणार आहे 7 I1 प्लस 4 I2 अँड दॅट इज इक्वल टू 4. पार हे असं बनलेलं आहे. ओके. तर हे 2 इक्वेशन्स आहे आपल्याकडे. या 2 इक्वेशनला सिम्प्लिफाय करून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात I1 आणि I2च्या.
मी काम करतो या इक्वेशनला 7 नी मल्टिप्लाय करतो. 7i1 7 नी मल्टिप्लाय करतो. 7i1 7 नी 14 i2 i3 कुठून लिहिला भाऊ हा i2 प्लस 14i2 7 नी मल्टिप्लाय केलं काय हा 21 बनणार आहे नाही का. मायनस करूया. मायनस करतो हे तर असंही कॅन्सल. 4i2 मायनस 14i2 इज 10i2 मायनस 10i2. 4 minus of 21 is minus of 17. Minus of 17. That means I2 guys it is equal to 17 divided by 10 बनणार आहे यार. 17 divided by 10 म्हणजे 1.7 आहे बरं 1.7. I2 चा व्हॅल्यू आला. आता I1 चा व्हॅल्यू असं लिहू शकतो का यार. I1 is equal to काय रे 3 minus of 2i2 इथून ना. सो I1 चा व्हॅल्यू काय मिळणार 3 minus of 2 what is I2 17 by 10 आहे ना 17 by 10 आहे ना. जातो तो तिकडे. सो I1 चा व्हॅल्यू इज इक्वल टू गाईज किती 30 बनतो. 30 मायनस ऑफ 34 डिवाइड बाय 10 बनणार आहे. दॅट मीन्स I1 चा व्हॅल्यू मुलांना 4 बाय 10 म्हणजे मायनस 0.4 ना. मायनस 4 बाय 10 म्हणजे मायनस 0.4. सो बहुतेक त्यांनी आपल्याला I1 चाच व्हॅल्यू विचारलाय खरं तर. मायनस 0.4 I1 चाच व्हॅल्यू विचारलाय. ओके विचारला म्हणजे इथे दिसत नाही तो क्वेश्चन बट ठीक आहे असा आहे तो सीन. येस गाईज सो I2 जरी विचारला I1 जरी विचारला तर तुम्हाला प्रोसेस आता इथे एकदम क्लिअर आहे बरोबर. तर पहा जातोय पुढे नेक्स्ट सम काय म्हणतात पहा. ॲज अ स्विच एस इज क्लोज्ड. पहा समजून घ्या एक स्विच आहे ज्याला की आपण क्लोज केलं इथे. हा स्विच आहे याला आपण इथे क्लोज केला. हे लाईन्स कशाचे आहेत रे बाबा हे अर्थिंग असतं नाही का. अर्थिंग म्हणजे ग्राउंड आहे तो. ग्राउंड आहे म्हणजे झिरो पोटेन्शियल. किती 0 वोल्टचं पोटेन्शियल आहे तिथे. किती 0 वोल्टचं पोटेन्शियल आहे. इथे पोटेन्शियल किती आहे 20 वोल्टचं पोटेन्शियल आहे. 20 वोल्टचं पोटेन्शियल इथे 0 वोल्टचं पोटेन्शियल म्हणजे काय इथून जर का चार्ज आला चालला गेला इथून थोडंसं ड्रॉप होणार इथे आला की 0 पोटेन्शियल राहणार. म्हणजे समजा इथून जाते वेळी इथे जर का 15 वोल्ट किती 15 वोल्टचा ड्रॉप झाला तर इथे 5 वोल्टचा ड्रॉप होणार आणि तिथे 0 जाणार. 20 होता 15 आणि 5 ड्रॉप झाले 0 राहणार. असं सीन आहे इथं. ओके अर्थिंगचं तेच मिनिंग असतं ना. ग्राउंड केलं म्हणजे 0 पोटेन्शियल असतं. ओके ठीक आहे चलो पहा आता काय विचारतात काय व्हॉट इज द करंट पासिंग थ्रू इट. म्हणजे त्या हा जो स्विच आहे ना ॲज स्विच एस इज क्लोज्ड. ओके तर मग या स्विचला जर का क्लोज केलं तर इथून करंट किती पास होणार असं ते आपल्याला विचारतात. किती करंट पास होणार. आता कसं करणार यार किती करंट पास होणार कसं करणार आहेत तुम्ही पहा. ओके काय करायचं असतं सांगतो मी तुम्हाला. सर्किटमध्ये कधी पण लक्षात ठेवायचं यार करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्किट्स दिसतात भरपूर सारे. ओके डायरेक्टली करंट रिप्रेझेंट करायचं. माहित नाही तरी पण I1 I2 बोलून टाकायचं डायरेक्टली I1 I2. मी तर असं करू का पहा इथून जो करंट जातो त्याला जर का मी I1 बोललं आणि इथून जो करंट जातो त्याला मी जर का I2 बोलला किती I2 बोलला तर इथून काय रे I1 आलाय I2 गेलाय म्हणजे इकडे राहिलेला जातो म्हणजे I1 मायनस ऑफ I2 इकडे जाणार आहे तो. सिंपल मान्य तुम्हाला हे ठीक आहे. तर पहिला पॉईंट तर हा रिप्रेझेंटेशनचा असतो. आता मी स्टार्ट करतोय माझी जर्नी ए पासून. ए वरती असते मी माझ्याकडे पोटेन्शियल होतं पोटेन्शियल ॲट ए किती होतं पोटेन्शियल 20 होतं. किती 20 पण ए वरती असते 20 पोटेन्शियल आहे 20 वोल्टचं पोटेन्शियल आहे माझ्याकडे. किंवा पैसे समजा नाही का माझ्याकडे 100 रुपये जातोय मी नाही का शाळेला जातोय मी काहीतरी दिसतं मला यार घेतोय मी काहीतरी चॉकलेट वगैरे 20 रुपयाचा बरोबर 80 रुपीज राहतात. आणखीन काहीतरी दिसतं काहीतरी घेतोय खर्च करतोय थोडेफार आणखीन 20-30 रुपये खर्च केले. पोहोचलोय मी स्कूलमध्ये तर माझ्याकडे किती रुपीज असतील 50 रुपीज समथिंग ज्याप्रमाणे मी खर्च केला त्याचप्रमाणे सेम एक्झॅक्टली ए वरती असते मी पोटेन्शियल होता 20 वोल्ट जातोय. हे पहा करंटच्या डायरेक्शनमध्ये जातोय की नाही इकडून इकडे जातोय ना म्हणजे करंट तर हायर पोटेन्शियल टू लोअर फ्लो होत असतो म्हणजे इथे ड्रॉप होणार आहे बरोबर ना. V इज इक्वल टू IR I करंट I1 आहे I इंटू R I1 इंटू 2 म्हणजे 2I1 हा इतका ड्रॉप होणार आहे व्होल्टेज ड्रॉप म्हणून मायनस केलाय. आता पहा इथून पण इथेपर्यंत जायचंच आहे यार मला B पर्यंत बरोबर ना. इथे पोहोचलोय मी बट इथून तर इथेपर्यंत मला जायचंच आहे परत. ठीक आहे मग सांगा बरं तुम्ही इथून पण परत ड्रॉपच होणार आहे कारण की करंट असाच जातोय. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर हायर टू लोअर जातोय म्हणजे परत ड्रॉप होणार आहे. आणि ड्रॉप म्हणजे परत अगेन मायनस. ओके I इंटू R असतो ना व्होल्टेज ड्रॉप V इज इक्वल टू I इंटू R असतो बरोबर ना. करंट किती यार तिथून करंट आहे I1 मायनस ऑफ I2 इंटू रेजिस्टन्स आहे 4. आता इतकं ड्रॉप झालं 20 होता इतका ड्रॉप झाला 20 होता इतका ड्रॉप झाला तिथे दोन्ही ठिकाणी ड्रॉप झाले. आणि मग एंडला जाऊन त्याच्याकडे व्होल्टेज किती राहतं 5 राहतो. 20 मधून एवढे ड्रॉप होऊन पण शेवटी 5 राहतो असं याचा मिनिंग आहे सिंपल बरोबर. तर करा यार 20 मायनस ऑफ 2I1 मायनस ऑफ I1 मायनस प्लस अरे 4 होता ना सॉरी 4I1 मीन्स मायनस 4I1 4 मायनस प्लस 4I2 प्लस 4I2 अँड दॅट इज इक्वल टू 5.
तर हे असं बनणार आहे पहा काय. मग काय रे, -2i1 -4i1 इज -6i1 ओके, प्लस 4i2 प्लस 4i2 ओके. 20 तिकडे जाणार, बनणार -15 बनणार, -15 बनणार. तर यार हे असं काहीतरी झालेलं, काही खास तर वाटत नाही, काही आन्सर तरी आणखीन आलेलं नाही असं काही खास. ठीक आहे, काय करायचं यार मग पुढे. आता पहा आणखीन एक जरा रूट बदलायचा का आपण, जरा रूट बदलायचा का म्हणजे काय पहा, नीट पहा काय. इथून मी इथे जातो, होता किती 20, सध्या 20 व्होल्ट आहे माझ्याकडे. इथून इथे पुढे गेल्यानंतर इथे पुढे जाते वेळी ड्रॉप होणार आहे किती 2i. काय करतोय यार, हे 2 ला मी 20 का लिहितोय तेव्हापासून, एक मिनिट, सॉरी करेक्ट 2i1 ड्रॉप होणार आहे. होत असतं मला वाटलं की मी या रेजिस्टन्सला चुकून 20 घेतला, या 20ला पाहून असं वाटलं मला. ओके ठीक आहे, चलो ओके. 20 व्होल्ट होता, जातोय मी, 2i1 तर ड्रॉप झाला, इथे पोहोचलोय. आता नाही रे मला इकडे जायचंय, आता नाही का, इकडे जातो मी, परत ड्रॉप होणार आहे 2i2 ड्रॉप होणार आहे. ड्रॉप होऊन इथे पोहोचलोय, इथे पोटेन्शियल किती आहे, 0 रुपये शिल्लक आहे. म्हणजे सगळं कंगाल झालोय मी नाही का, सर्व पैसे देऊन टाकले, एकदम 0 पैसे उरले आता माझ्याकडे. ठीक आहे, मग समजतं तुम्हाला हे तिकडे जातं. सो 2i1 प्लस 2i2 इट इज इक्वल टू 20 करतो. दॅट मीन्स गाइज i1 प्लस i2 इट इज इक्वल टू 10. i1 प्लस i2 किती आहे, 10 आहे. हे पण असं आहे विषय नाही का इथे. आता मला वाटतं या दोघांना आपण सॉल्व्ह करूया. चला, त्या दोघांना जर का मी सॉल्व्ह केलं, त्याला ना मी जरा 6 मल्टिप्लाय करतो. 6i1 त्याला 6 करतो, 6i2 प्लस 6i2 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय केलं की 60 बनतो तो नाही का. आता करा बरं ऍड, हे तर 0 झाला. 4i2 प्लस 6i2 इज 10i2. 10i2 इट इज इक्वल टू, हे 45 बनतं होते नाही का, किती 45 बनतं. ओके, दॅट मीन्स i2 चा व्हॅल्यू मुलांना 4.5 बनतो. किती 4.5. तोच काढायचा होता अरे आपल्याला, या स्विच मधलाच करंट काढायचा होता ना 4.5. दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे. यस, ठीक आहे यार. तर पहा आजच्या सेशनमध्ये आपण आतापर्यंत काय केलं. आपण स्टार्टिंगमध्ये 11चे थोडेसे बेसिक्स पाहिले, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट केला, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स सेकंड लॉ, त्याच्यावरती काही न्यूमरिकल, आणि आता करतोय आपण डीपीपी. तर आतापर्यंत लेक्चर मे बी तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच. ओके, नसेल समजलं थोडंसं परत पहा, नोट्स काढा, व्यवस्थित नोट्स काढा, व्हिडिओ पॉज करा, डिस्क्रिप्शनमध्ये जा, असाइनमेंट डाउनलोड करा. 10 MCQचं असाइनमेंट आहे, जसे सम्स केले आहेत एक्झॅक्टली तशीच असाइनमेंट आहे. ओके, नक्कीच तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. आणि जो न्यूमरिकल तुम्हाला नाही आला या इथे व्हिडिओमध्ये, ओके, मी प्रत्येक न्यूमरिकल तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देतो. सो गाइस स्टार्ट करतोय करंट इलेक्ट्रिसिटीचा डीपीपी नंबर 1. तर पाहिलं रे, क्वेश्चन नंबर 1 पासून स्टार्ट करतोय मी इथे. एस्टिमेट टोटल करंट इन अ गिव्हन सर्किट. या सर्किट मधला आपल्याला टोटल करंट फाइंड करायचा. ओके, तर मी काय करतोय पहा, हा जो सर्किट आहे याच्यामध्ये थोडेसे करंट्स इमॅजिन करतो इथे. याला बोलतोय i1. ओके, थोडंसं कलर चेंज करतोय, दिसत नसेल तर. या सर्किट मधला हा जो करंट आहे इथला, त्याला मी बोलतोय i1. टोटल करंट काढायचा म्हणजे हा i1च काढायचा. टोटल करंट म्हणजे बॅटरीमधून जो करंट निघत असतो ना, तो टोटल करंट असतो. बरोबर, बॅटरीमधून जो करंट निघतोय त्याला आपण इथे टोटल करंट बोलतोय. सो मेन वाला बॅटरी जो हा आहे ना, इथून जो करंट निघतोय त्याला मी आता इथे टोटल करंट बोलतोय. ठीक आहे, चलो आता पुढे पहा आणखीन काय बोलतात ते. हा करंट इथून जाणार, इथून पास होणार. यस, त्याच्यानंतर थोडासा करंट मे बी इथून जाणार. करू काय याला i2. मग इथून जो करंट आहे तो राहिलेला करंट जाणार, म्हणजे i1 मायनस ऑफ i2. थोडंसं छोटं लिहितोय, समजून घ्या पण प्लीज. ओके ना, ठीक आहे. आता हा i2 जो आहे तो i2 इथे येणार, i1 मायनस i2 इथे जाणार, ऍड होऊन परत i1 इथे वापस चालला जाणार. करेक्ट. तर आपल्याला i1 चा व्हॅल्यू मुलांना इथे फाइंड करायचं. तर इक्वेशन्स पहा कसे कसे बनवू शकतो आपण इथे. तर मी काय करतोय पहा, हा 4.5 आहे. ठीक आहे, चलो ओके. मी माझं जर्नी सुरू करतोय. आता मला i1 फाइंड करायचं, i1. पण समजतंय तुम्हाला की इथे 2 अननोन आहेत, i1 आणि i2. सो डेफिनेटली यार 2 लूप तर इथे कन्सिडर करायलाच लागतील दोघांच्या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, दोघांची इक्वेशन्स बनवण्यासाठी. मी जर्नी इथून स्टार्ट करतोय. पहा 4.5 ऍड झाला. किती 4.5 ऍड झाला. करंट पहा ना, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लोअर टू हायर गेला म्हणजे प्लस केला. ओके, पुढे 3 ड्रॉप करायला लागेल ना तिथे करंटच्या डायरेक्शन मध्ये. सो म्हणून मायनस ऑफ 3i1. परत पहा रे, परत इथे पुढे जातोय 6i1 मायनस i2. काय मायनस 6i1 मायनस i2. करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे ड्रॉप, आणि इज इक्वल टू 0 कारण की पोहोचलोय पहिल्याच्या जागी मी तिथे. ओके, सो 4.5 इट इज इक्वल टू मायनस 3i1 तिकडे जाऊन प्लस 3i1, मायनस 6i1 तिकडे जाऊन प्लस 6i1, मायनस मायनस प्लस होतो 6i2 तिकडे जाऊन मायनस 6i2. तर हे असं बनलेलं आहे पहा. दॅट मीन्स 4.5 इट इज इक्वल टू गाइज 9i1 मायनस ऑफ 6i2. बरोबर, हा आपला एक इक्वेशन झालेला आहे. आणखीन एक इक्वेशन काढायला लागेल आपल्याला i1 आणि i2च्या फॉर्ममध्ये. आता आणखीन एक इक्वेशन काढण्यासाठी थोडंसं लूप चेंज करायला लागेल. मला वाटतं हे असं करू का, हे असं गोल फिरू का,
असा गोल फिरू, पहा I2 करंटच्या डायरेक्शनमध्ये 10 I2 मायनस 10 I2 मायनस 10 I2 करंटच्या डायरेक्शनमध्ये म्हणजे मायनस. पहा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पहा हायर पोटेन्शियल, अरे यार समजतं ना तुम्हाला, ठीक आहे. हायर पोटेन्शियल टू लोअर, हायर पासून लोअर कडे जातं म्हणजे ड्रॉप होतं म्हणून मायनस करायला लागेल आपल्याला. सो -3 करायला लागेल, -3 करायला लागेल. ओके, त्याच्यानंतर परत पहा इकडे जातो ना मी, करंट इकडे येतो आणि मी जातो तिकडे, म्हणजे करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जातो, म्हणजे मला इथे प्लस करायला लागेल, +6 × I1 - I2 करायला लागेल, आणि दॅट इज इक्वल टू 0. कारण की जिथून स्टार्ट केला तिथे मी पोहोचलोय. परत थोडंसं डायग्राम छोटी यार, तर थोडंसं तिथे रिप्रेझेंट करायला अवघड जातं. ओके, बट ठीक आहे, चलो पहा 6 I1, okay, -6 I2, okay, -10 I2, okay, and that is equal to -3 तिकडे जाऊन +3. That means 6 I1 -16 I2 is equal to 3 बनतोय, बरोबर ना. आता मग लिहू का इथे मी काय, 6 I1 -16 I2 and that is equal to 3. हा असा इथे विषय आहे नाही का. असे दोन इक्वेशन आहेत आणि या दोन इक्वेशन मधला आपल्याला फाइंड करायचं आहे I1. काय फाइंड करायचं आहे, I1 फाइंड करायचं आहे. तो जो मेन बॅटरी आहे ना 4.5 वाला, त्यातला आपल्याला करंट फाइंड करायचा. ठीक आहे यार, तर मग पहा आता काय होऊ शकतं. पहा I1 फाइंड करायचं म्हणजे याला बेसिकली गणवायला लागेल, 0 करायला लागेल. तर याला मी मल्टिप्लाय करतोय. पहा 6चा टेबल काय होणार, डायरेक्ट करू 16 नी मल्टिप्लाय, ओके, LCM वगैरे 48 बरोबर, म्हणजे 8 नी मल्टिप्लाय करायला लागेल, 8 नी मल्टिप्लाय करायला लागेल. याला 8 नी मल्टिप्लाय करा, 4.5 × 8 कराल ना, ओके, तर 36 बनणार, 36. ओके, इज इक्वल टू 8 नी मल्टिप्लाय कराल तर 72 I1, 8 नी मल्टिप्लाय कराल -48 I2. ओके, इथे 3 नी मल्टिप्लाय करा 9 बनणार आहे, 3 नी मल्टिप्लाय करा 18 I1 बनणार आहे, 3 नी मल्टिप्लाय करा -48 I2 बनणार आहे, मायनस करा मायनस इथे प्लस बनणार, हे असंही कॅन्सल होतं. 72 - 18 करा, 72 - 18 करा, 36 - 9 करा, हा तर 27 बनणार आहे, आणि हा 54 बनणार आहे, 54 I1 बनणार आहे. सो I1चा व्हॅल्यू काय बनणार आहे रे, 27 / 54 बनणार आहे, / 54 बनणार आहे, बरोबर ना. एक मिनिट, काहीतरी रॉंग झालं का, 54 करेक्ट आहे. ओके, तर पहा 9चा टेबल, 9 3 9 4 5 6, ओके, 1 / 2 बनणार आहे, 1 / 2 बनणार आहे. I1चा व्हॅल्यू 1/2, 1/2 म्हणजे 0.5 आहे. काय ऑप्शन असा, ऑप्शन नंबर ए आपला मुलांना आन्सर असणार इथे, ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असणार आहे. येस, ठीक आहे. जस्ट मी बघतो I2चा व्हॅल्यू काय येतो, 1/2 बोललो होतो ना, 6/2 कराल तर 3 येतो, 3 आणि 3 कॅन्सल होतो, I2चा व्हॅल्यू 0 होतो. म्हणजे झालं असं इथे की I2चा व्हॅल्यू 0, करंटचं व्हॅल्यू 0 आहे, इथला करंट 0 आहे, इथला करंट मुलांना 0 आहे, 0. ओके, समजतंय का, होऊ शकतं म्हणजे सर्किटच तसं आता इथे ऍडजस्ट झालेलं आहे की तिथला करंट डायरेक्टली 0 होतं, टोटली 0 होतं तिथला करंट. तुम्ही म्हणणार हे कसं काय, तर बरं झालं लकीली मी तो पॉईंट नोटीस केला इथे. ओके, पहा आता याचं एक्सप्लेनेशन पहा. इथून जो करंट येत होता ना रे, याचा ट्राय होता की वरतून पण जाऊ मी, नाही का, इथून पण जाऊ वरतून पण जाऊ. वरती बॅटरी आहे, बॅटरीचं ट्राय करणार असा करंट पाठवायचा, कारण की पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचा इथे आहे, सो तो ट्राय करेल. म्हणजे याचा ट्राय आणि याचा ट्राय जेव्हा एकमेकांना नलिफाय होतील, डेफिनेटली त्या ब्रांचमधून करंट नाही जाणार, आणि तेच आत्ता इथे झालेलं आहे, नाही का. नाउ सी क्वेश्चन नंबर 2. आता हा सोपा आहे पहा. ओके, क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ वरती हा क्वेश्चन विचारला गेलाय तुम्हाला. काय म्हणतात, करंट आयचा व्हॅल्यू विचारतात. पहा रे, 5 आला, इकडे 8 गेला, 5 आला 8 गेला, म्हणजे इथून 3 आला असणार आहे, किती 3 अँपियर आला असणार आहे. 3 + 5 8 तिकडे जातो. पहा 8 आला 15, 8 + 15 23, मग 23 तर इकडे जाणार ना, 23 मधून 3 आला परत, अरे 23 मध्ये 3 आला 26, म्हणजे 26 तर इथे जाणार ना, 26 मधून 3 तिकडे गेला नाही का, म्हणजे इथून 23 जाणार, किती 23 जाणार. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, दॅट इज इक्वल टू 23. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सर्किट शोन इन अ ॲडजॉइनिंग फिगर, ओके, फाइंड करंट थ्रू ब्रांच BC. आपल्याला ना BC ब्रांच मधला करंट फाइंड करायचा. क्रिचॉफ सेकंड लॉ, असे सर्किट दिसले की समजून घ्यायचं लगे की क्रिचॉफ सेकंड लॉ विचारलाय त्यांनी आपल्याला. BC म्हणजे इथला करंट आपल्याला फाइंड करायचा. बट तुम्ही एक काम करा ना, 30 वोल्टचा बॅटरी आहे, इथे काहीतरी करंट पाठवेलच ना, या डायरेक्शनमध्ये काहीतरी करंट पाठवेलच ना. येस, 15 वोल्टचा बॅटरी आहे, तो पण तर या डायरेक्शनमध्ये काहीतरी करंट पाठवेल ना. किती पाठवेल, I2. हा किती पाठवेल, I1. हे पहा, इथून I1 जाणार, I1. इथून किती जाणार, I2 जाणार, बरोबर आहे. मग आता होणार काय माहिती का, हा इथला I1 आणि इथला I2 हे दोघे मिळून इकडे जाणार,
इथे जाणार. किती? I1 प्लस I2. हे झेपतंय का तुम्हाला? ते दोघे मिळून तिकडे खाली जातात, I1 प्लस I2. बरोबर आहे? ठीक आहे. तुम्हाला BC या ब्रांच मधला करंट फाइंड करायचा, म्हणजे तुम्हाला I1 चा व्हॅल्यू फाइंड करायचा. पण 2 अननोन आहेत, 2 लूप तर काही करायला लागणार आहेत आपल्याला. ओके, मग चला सुरू करतोय. आता जातोय मी, इथून सुरू करतोय. हे पहा, इथून ज्यावेळेस मी इथे जातोय लोअर पासून हायर कडे, कुठून पण सुरू करा तुम्ही लूप, नाही का? हा लूप घेतोय मी, हा वाला लूप. इथून इथे जातोय, लोअर टू हायर जातो, म्हणजे गेन कितीचा गेन आहे? 30चा गेन आहे. ठीक आहे, प्लस करतो. हे पहा, करंटच्या डायरेक्शन म्हणजे -3I1. ओके, त्याच्यानंतर इकडे खाली 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 पहा, करंटच्याच डायरेक्शन मध्ये म्हणजे मायनस करायला लागेल. -3 इंटू I1 प्लस I2 करायला लागेल. आणि त्याच्यानंतर मी इथून डायरेक्टली इथे पोहोचतोय, म्हणजे डायरेक्टली मला 0 करायचं इथं. ओके, सो पहा इथे 30 लिहितोय. हा -3I1 तिकडे जाऊन +3I1, हा तिकडे जाऊन +3I1 अगेन. ओके, -3I2 तिकडे जाऊन +3I2, म्हणजे काय बनतं माहिती का? 3I1 is 6I1. 6I1 मायनस बनतोय ना, हा एक मिनिट, काय जोल झाला का? नाही, बरोबर, +3I2 करेक्ट. सो 3I1 is 6I1 plus 3I2 and that is equal to 30. 3 ने डिवाइड करा, you will get 2I1 plus I2 and that is equal to 10. हा बनला इक्वेशन नंबर 1. आणखीन एक इक्वेशन काढा I1 आणि I2 च्या फॉर्म मध्ये. पहा, जर का हा लूप यूज केला तर हे पहा, इथून सुरू करतो, असा गोल फिरला तर हे पहा, पहिले तर इथून इकडे जातो, लोअर टू हायर, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लोअर टू हायर, प्लस. सो 15 करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे -6I2. परत करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे -3 इंटू I1 प्लस I2. परत जिथून सुरू केला होता तिथे पोहोचलो म्हणजे मग करायचं 0, दॅट इज इक्वल टू 0 करायचा. करा काय बनतं? 15 -6I2 -3I1 -3I2 अँड दॅट इज इक्वल टू 0. बरोबर, मग होतं काय पहा, -6I2 -3I2 इज -9I2. -9I2 तिकडे जाऊन +9I2, सो 9I2. ओके, -3I1 तिकडे जाऊन +3I1. ओके, एका साईडला राहतो 15. करा परत 3 ने डिवाइड, यू विल गेट 3I2 प्लस I1 इज इक्वल टू, इथे बनतो 5. बरोबर, लिहितो आता हा इक्वेशन काय रे? 3I2. ओके, इथे I1 लिहायला लागेल मला, I1 लिहायला लागेल, I1. ओके, अँड दॅट इज इक्वल टू 5 बनतो बा. 5 काढायचं काय नीट पहा. तुम्हाला BC मधला करंट म्हणजे I1 काढायचा, म्हणजे I2 ला इथून गायब करायचं. कोणाला? I2 ला गायब करायचं. इथे 3 लिहितो, 3 ने मल्टिप्लाय करा, इथे 6 लिहायला लागेल, 3 ने मल्टिप्लाय करा, इथे 30 लिहायला लागेल तुम्हाला. करा रे, मायनस करा, मायनस हे कॅन्सल. 6I1 -I1 इज 5I1 अँड दॅट इज इक्वल टू 30 - 5 कराल तर 25 होणार. दॅट मीन्स I1 चा व्हॅल्यू 5 बनणार आहे. 5 किती? 5 एम्पियर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. हा आपल्या मुलांना इथे आन्सर बनणार आहे. असे गाईज नेक्स्ट क्वेश्चन सोप्पा दिसतोय हा पण. काय करंट I विचारतात की हा I करंट किती आहे म्हणे, I करंट किती आहे. ओके, 10 आला, 6 इकडे गेला म्हणजे इथे 4 जाणार. किती? 4 जाणार. ठीक आहे. 4 इथे 1 आला, इथून 4 आला, इथून 1 आला म्हणजे इथून जाणार 5. ठीक आहे, चलो ओके. इथे 6 गेला, इथून 2 आला, 6 + 2 इज 8, इथून आला 8. 8 + 5 दॅट इज इक्वल टू 13. सो 13 वाला करंट जाणार इकडे I च्या जागी, नाही का? सो आन्सर शुड बी 13. दॅट इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणता पहा. करंट इन द आर्म CD मधला करंट. CD कुठे पहा, हा याच्यातला करंट विचारतात ते. यार इथून I1 जातो, तिकडे काही असेल, हा I3 जातोय आणि इथून I2 जातोय. I3 ऍड होऊन इकडे जाणार. सो आन्सर इज I3 प्लस I2 हा आपला आन्सर असणार आहे. किंवा इथे तुम्ही I1 पण लिहू शकता बरं, बिकॉज I2 प्लस I3 म्हणजे जर I1 होता, मग I1 पण जर का ऑप्शन मध्ये असला असतं तर I1 पण तुम्ही इथे लिहू शकला असतात, काही लोड नाही. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 6. काय क्वेश्चन नंबर 6 मध्ये, इन अ सर्किट शोन व्हॉट इज द करंट थ्रू 5 ओहम रेजिस्टर. ओके, 5 ओहम मधल्या रेजिस्टन्स मधून किती करंट जातोय. कुठे 5 ओहम वाला रेजिस्टन्स, हा वाला. बरोबर ना? एक काम करा, इथून जो करंट जातोय त्याला मी I1 बोलतो, इथून जो करंट जातोय त्याला मी I2 बोलतो. समजतं का? I1 I2 आणि ते दोघे मिळून I1 प्लस I2 मिळून इकडे जाणार आहेत. काय I1 प्लस I2 झेपतं का तुम्हाला हे? I1 प्लस I2 दोघे ऍड होऊन इकडे जाणार परत, मग परत इथे परत स्प्लिट होणार, इथून जाणार I1 आणि इथून जाणार I2 असंच होणार परत. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला इनफॅक्ट I1 आणि I2च्या ऍडिशनची व्हॅल्यू फाइंड करायची इथे. करून घ्या यार, लूप वगैरे थोडंसं करून सिम्प्लिफाय करायला लागणार आपल्याला. परत तेच गोष्ट आहे इथे, नाही का? तर पहा कोणता लूप घेतोय मी इथे. पहिले तर मी एक काम करतो, असं इथेच गोल फिरतो, इथून सुरू केला मी जर्नी. काय रे, हायर टू लोअर ड्रॉप, म्हणजे इथे -2 करायला लागेल. -2 पहा, करंट जातोय असा, बट मी जातोय असा, इकडे जातोय मी, नाही का? म्हणजे करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे प्लस करायचं असतं. +2 × I1 करायला लागेल. पहा आता इथे करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे
मायनस ऑफ 2 इंटू I2 करायला लागेल. आणि त्याच्यानंतर हे लोअर टू हायर आहे ना, लोअर टू हायर म्हणजे प्लस करायला लागेल, म्हणजे प्लस 2 करायला लागेल मला इथे. अँड दॅट इज इक्वल टू 0. सो 2 आणि हा इथला -2 कॅन्सल होणार. याचा अर्थ समजतो का, हा तिकडे गेल्यानंतर 2I1 इज इक्वल टू I2. म्हणजेच काय रे, I1 इज इक्वल टू I2. म्हणजे तुम्हाला हे समजायचं मुलांनो की I1 आणि I2चा व्हॅल्यू सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे, बरोबर ना. ठीक आहे, लक्षात आलं आता मला की I1 इज इक्वल टू I2 आहे. बट आता काय करायला लागणार पहा. आता दुसरा लूप घेतो यार मी, असा एक लूप घेऊ का, हा वाला लूप. इथून I2 आहे ना, I2 इथून सुरू केला मी, I2 आहे ना, सो 2I2 बट मायनसमध्ये, -2I2 कारण की करंटच्या डायरेक्शनमध्ये. पहा लोअर टू हायर प्लस 2 करतो मी इथं. ओके, जातोय पुढे. हे पहा I2 आहे ना, इथून पण I2 इंटू 5. सॉरी I2 नाही आहे, I1 प्लस I2 इथे दोघे मिळून ऍड होऊन जातात ना इथे, म्हणजे -5 इंटू I1 प्लस I2 करायला लागणार मला. अँड दॅट इज इक्वल टू 0 बनणार. परत वापस इथे पोहोचलोय, जिथून सुरू केलं होतं जर्नी तिथे पोहोचलोय मी, बरोबर. तर पहा यार, मी एक काम करतो, I1 ला I2 लिहितो मी इथे, कारण की I1 आणि I2 सेम आहे असं ऑलरेडी आपण काढलंय. सो -2I2 ओके प्लस 2 -10I2 दॅट इज इक्वल टू 0. काय बनणार रे, -12I2 इज इक्वल टू -2 बनणार आहे, तो 2 तिकडे जाऊन. म्हणजे I2चा व्हॅल्यू मुलांना 1/6 बनणार आहे. यार म्हणजे I1 पण 1/6 ना, I1 पण 1/6 ना. काय विचारतात ते, व्हॉट इज द करंट थ्रू 5 ओहम रेजिस्टन्स. 5 ओहम मधून किती जातो, I1 प्लस I2 जातो ना, म्हणजे 1/6 प्लस 1/6 इज 2/6, 2/6 इज 1/3. सो 1/3 वाला करंट इथून गेला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर सी, हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नाउ सी गाइज नेक्स्ट सम. नाउ सी गाइज क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ते काय म्हणतात, सर्व गोष्टी इथे रिप्रेझेंट केल्या आहेत. एक बॅटरी आहे 4 वोल्ट, रेजिस्टन्स आहे, बॅटरी आहे, I1 रिप्रेझेंट केला, I2 रिप्रेझेंट केला, सर्व गोष्टी रिप्रेझेंट केल्या. ते विचारतात फाइंड करंट I1 चा व्हॅल्यू फाइंड करायचं, बस इक्वेशन बनवायचे ते यार. पण हा I1 असा गोल फिरतोय, इथे पण I1च येणार आहे नाही का. हा I2 इथे झालाय म्हणजे I2 इथून पण जाणार आहे. इथून I1 आला, इथून I2 जातोय, म्हणजे तिकडे काय जाणार माहिती का, I1 मायनस I2 जाणार, I1 मायनस ऑफ I2 जाणार. I1 आला, I2 गेला इकडे, म्हणजे राहिलेला तिकडे जाणार ना, I1 म्हणून I2 गेला तर I1 मायनस I2 तिकडून जाणार आहे. मग ना लूप्स यूज करायचे आहेत तुम्हाला. पहिला लूप पहा, हा वाला लूप यूज करतो मी इथे, हा वाला, बरोबर ना, हा वाला असा बरोबर. तर ठीक, इथून स्टार्ट करतो मी इथे. पहा करंटच्या डायरेक्शन मध्ये ड्रॉप. सो 2 इंटू काय रे, 2 इंटू I1 मायनस ऑफ I2, पण इथे तुम्हाला मायनस करायला लागेल कारण की करंटच्या डायरेक्शन मध्ये जातो म्हणजे ड्रॉप होतं. पहा इथेपर्यंत पोहोचलो. आता हा गेन आहे रे, गेन लोअर टू हायर म्हणजे +4 करतोय, ठीक आहे. पहा परत करंटच्या डायरेक्शन मध्ये, पण करंट आहे I1 म्हणजे 2I1 मायनस करायला लागेल, म्हणजे मायनस ऑफ 2I1 अँड दॅट इज इक्वल टू 0. कारण की परत जिथून स्टार्ट केलं तिथे मी पोहोचलोय, सो इज इक्वल टू 0 करायला लागणार आहे. ओके, so -2I1 minus will become +2I2, okay, +4 minus of 2I1 is equal to 0. काय बनणार रे, -2I1 is minus of 4I1, okay, +2I2 and that is equal to हा 4 तिकडे जाऊन -4 बनणार. निगेटिव्हनी मल्टिप्लाय करा हवं तर, सो 4I1 minus of 2I2 it is equal to तिकडे जाऊन 4 बनणार आहे. 2 ने डिवाइड करा, सो 2I1 minus of I2 is equal to 2. 2 ने डिवाइड केलं तर, बरं ठीक आहे. ठीक आहे, हा झाला एक इक्वेशन. असं आणखीन एक इक्वेशन काढायचं. आणखीन एक इक्वेशन काढण्यासाठी आणखीन एक लूप पहा, इथून सुरू करतोय, असा गोल फिरतोय, बरोबर ना. पहा करंटच्या डायरेक्शन मध्ये, I2च्या डायरेक्शन मध्ये, करंट I2 4I2 किती -4I2. त्याच्यानंतर पहा लोअर टू हायर गेन +6, ठीक आहे. पहा परत अरे करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे प्लस करायचं आता यावेळी. किती 2 इंटू करंट, किती रे 2 इंटू I1 मायनस ऑफ I2 करा अँड दॅट इज इक्वल टू 0. हा बनतो 0, बरोबर ना. आणखीन एक इक्वेशन बनतोय मग इथे, बनवा. सो -4I2 ओके +6 +2I1 मायनस ऑफ 2I2 अँड दॅट इज इक्वल टू 0. पहा रे 2I1 लिहितो मी इथे आधी, 2I1 -2I2 -4I2 इज मायनस ऑफ 6I2 अँड दॅट इज इक्वल टू 6 तिकडे जाऊन बनतो -6. ओके, आता कशाने डिवाइड कराल तर 2 ने डिवाइड करा. इथे बनतो I1 मायनस ऑफ 3I2 इज इक्वल टू 2 ने डिवाइड केला तर हा बनतो -3. असे दोन इक्वेशन्स बनले ना रे तुम्हाला. लिहू का आता तो इक्वेशन काय, I1 मायनस ऑफ 3I2 इज इक्वल टू -3. मान्य आहे. तो तुम्हाला I1 फाइंड करायचा होता, म्हणजे इथून I2 ला तुम्हाला गायब करायचं खरं तर. मग मी एक काम करतो, इथे 3 लिहितो, इथे 6 लिहितो. इथे 3 ने मल्टिप्लाय केलं की 6 होतं नाही का, आणि यांना मायनस करतो, इथे प्लस होतो, इथे प्लस होतो, कॅन्सल होतो. 6I1 मायनस I1 इज 5I1. मान्य आहे. 6 + 3 इज इक्वल टू 9. सो I1चा व्हॅल्यू 9 डिवाइड बाय 5 असं ऑप्शन आहे का यार. I1चा जो व्हॅल्यू आहे दॅट इज 9 डिवाइड बाय 5 दॅट इज इक्वल टू 1.8 बनतो पहा, 1.8 बनणार आहे. 1.8 ऑप्शन आहे पहा, ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. नाव सी गाइज नेक्स्ट सम. पहा भले भयानक मोठा दिसतोय बरं तो,
ओके, बट तितका अवघड नाही आहे सम. काय म्हणतात थोडंसं व्यवस्थित पाहूया. 2 बॅटरीज ऑफ EMF 4 वोल्ट 8 वोल्ट विथ इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम 2 ओहम. ओके, तर ना 2 बॅटरीज आहेत तिथे, 4 ओहम 8 ओहम, इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम 2 ओहम त्यांनीच ड्रॉ करून दिला, ठीक आहे ना. अँड एक्सटर्नल रेजिस्टन्स 9 ओहम असं कनेक्ट केलं आहे म्हणे, ठीक आहे चलो ओके. करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट P अँड Q. P आणि Qच्या मध्ये ना, P आणि Q यांच्यामध्ये करंट किती फ्लो होतोय आणि पोटेन्शियल डिफरन्स काय आहे हे आपल्याला ते विचारतात. करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स. ओके, लूप तर एकच आहे, सो खूप जास्त सोपा सम आहे. तुम्ही ना करंट असं इमॅजिन करा, I1 बोला किंवा I बोला, काही फरक नाही पडत. इथून सुरू केला माझं जर्नी, हे पहा I1च करंट जाणार, इथून पण तोच करंट, इथून सर्व ठिकाणी तोच करंट जाणार रे. ओके, पहा 9 इंटू I1, सो मायनस ऑफ 9 इंटू I1. करंटच्या डायरेक्शनमध्ये म्हणून मायनस. पहा पुढे इथे 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 परत करंटच्याच डायरेक्शनमध्ये चाललोय ना आपण, 1 इंटू I1, सो मीन्स मायनस ऑफ I1. पहा इथे लोअर टू हायर म्हणजे गेन म्हणजे +4. परत पहा हायर टू लोअर म्हणजे मायनस ऑफ 8. परत पहा करंटच्याच डायरेक्शनमध्ये म्हणजे 2 इंटू I1 पण मायनस करायला लागेल. अँड दॅट शुड बी इक्वल टू 0, कारण की परत वापस इथे आलोय आपण, जिथे स्टार्ट केलं तिथे आलोय आपण, बरोबर ना. तर होतं काय पहा, हा बनतो मायनस ऑफ 10 I1. ओके, हा मायनस ऑफ 2 I1. ओके, अरे मायनस 10 I1 मायनस 2 I1 इज मायनस 12 I1. आणि हा काय बनतोय रे, मायनस ऑफ 4 बनतो, बट तो तिकडे जाऊन +4 होणार आहे, बरोबर ना. सो I1चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का मला, 4 डिवाइड बाय मायनस ऑफ 12. 4 डिवाइड बाय मायनस ऑफ 12 दॅट मीन्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 3. आहे का असं काही 1/3? यस. हे बघा आता मायनस 1/3 आला आहे, याचा मिनिंग काय की I1ची जी डायरेक्शन त्यांनी सांगितली ना अशी, तशी नाहीये ती, अशी आहे, अशी डायरेक्शन आहे. म्हणजे I1ची आपण जी इमॅजिन केली डायरेक्शन ती रॉंग आहे, ठीक आहे. म्हणजे I1ची डायरेक्शन अशी नसून या डायरेक्शनमध्ये. डेफिनेटली हा 8 वोल्टचा बॅटरी स्ट्रॉंगर आहे 4 वोल्ट पेक्षा. सो 8 वोल्टची तर मर्जी अशी जाण्याची ना, हायर तर हा आहे ना, हायर टू असा लोअर जात असतो ना, सो 8 वोल्टची मर्जी अशी जाण्याची. सो डेफिनेटली करंट असा फोर्स करेल, तो 1/3 आपला आन्सर असणार इथे. ओके, ठीक आहे यार, करंट 1/3 आहे. आता मला हे समजलं की यातला जो करंट आहे दॅट इज इक्वल टू 1/3, बट तो असा आहे 1/3. मग मी काय करीन माहिती का, इथून इथे आपल्याला चेक करायचं की पोटेन्शियल डिफरन्स काय आहे. पण मी जर्नी स्टार्ट करतो क्यू पासून जर्नी स्टार्ट करतो. क्यू वरती असे VQ इतका पोटेन्शियल होता, पण जाते वेळी 2 इंटू 1/3 म्हणजे -2/3 इतका ड्रॉप होणार आहे. करंट 1/3 आहे ना, हा 1 डिवाइड बाय 3 इतका करंट आहे ना तो, बरोबर ना. म्हणजे थोडंसं ड्रॉप होणार इथे +8 झाला म्हणजे गेन झाला. पुढे जाऊन हायर टू लोअर, पहा ना, हायर टू लोअर म्हणजे ड्रॉप झाला म्हणजे -4 झाला. आणि याच्यानंतर परत इथे करंटच्याच डायरेक्शनमध्ये जातो म्हणजे परत ड्रॉप होणार आहे म्हणजे मायनस ऑफ 1/3 इंटू रेजिस्टन्स आहे 1 I इंटू R इतका ड्रॉप झाला. आणि एंडला पोहोचलो मी P वरती, म्हणजे आता झाला माझा पोटेन्शियल ॲट पॉईंट P. Q वरती होतो तेव्हाचं पोटेन्शियल इथे ड्रॉप झाला, इथे गेन झाला, इथे ड्रॉप झाला, इथे गेन झाला, असं केल्यानंतर इथे ड्रॉप झाला, इतकं सर्व झाल्यानंतर मी P वरती पोहोचलो म्हणजे दॅट इज पोटेन्शियल ॲट पॉईंट P, बरोबर. ठीक आहे, पोटेन्शियल ॲट पॉईंट Q. ओके, हे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो. -2/3 -1/3 इज -3/3 इज मायनस ऑफ 1. सो 8 - 4 इज 4 मायनस ऑफ 1 कराल तर 3 बनणार आहे. ओके, म्हणजे इथे +3 इज इक्वल टू VP आहे नाही का. मग एक काम करा, 3 इज इक्वल टू मी VP मायनस ऑफ VQ असं लिहू शकतो. म्हणजे P वरतीचं पोटेन्शियल मायनस Q वरतीचा पोटेन्शियल हा 3 आहे. P वरतीचं पोटेन्शियल जास्त म्हणजे नाही का. सो हा हायर पोटेन्शियल आहे आणि हा लोअर पोटेन्शियल आहे, समजतं का. हा हायर आहे आणि हा लोअर आहे. सो आन्सर किती असला पाहिजे, 3 असला पाहिजे. सो 1/3 आणि 3 आपला इथे आन्सर असला पाहिजे. तर पहा रे, ज्यावेळेस आपण 1/3 फाइंड केलं होतं ना, डायरेक्टली आपण ऑप्शन नंबर C मार्क करू शकतो. ओके, पण सध्या कसं आहे, थोडंसं कन्व्हेन्शनली जास्त जायचं, म्हणजे सॉल्व्हिंग वगैरे करून बाकी सर्व पण गोष्टी फाइंड करायच्या आहेत आपल्याला नाही का. माझ्याकडे एक ऑप्शन होता, डायरेक्टली ऑप्शन C बोललो असतो, 1/3 करंटवाला ऑप्शन एकच होता. बट ठीक आहे, गोष्टी आणखीन थोड्याशा शिकून घ्यायच्या आहेत ना, बरोबर ना. ठीक आहे, तर पाहिलं क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला फाइंड करायचं आयचा व्हॅल्यू नाही का. पहा 4 आलाय 2 आलाय म्हणजे टोटल 6 आलाय. 6 आलाय प्लस I पण आलाय, बरं, प्लस I पण लिहिलंय मी तिथे. ओके, आणि गेलाय किती वापस, पहा बरं, गेलाय किती, 8 गेलाय. सो इनकमिंग तर हा आहे अँड दॅट इज इक्वल टू आउटगोईंग तर 8 आहे. दॅट मीन्स आयचा व्हॅल्यू किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे, बरोबर ना, इक्वल झाला पाहिजे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर A, दॅट इज इक्वल टू 2. अँड देन फायनली लास्ट क्वेश्चन गाईज, मार्क स्टेटमेंट्स अबाउट द व्हॅलिडिटी ऑफ क्रिचॉफ्स जंक्शन लॉ. ठीक आहे, पहिलं काय म्हणतोय, आउटगोईंग करंट ॲड अप and are equal to incoming current. बराबर, outgoing is equal to incoming, correct. Second, it is based on conservation of charge. जंक्शन लॉ तर conservation law of conservation of charge वरतीच असतो, बरोबर. थर्ड वन, बेंडिंग
और रिओरिएंटिंग द वायर डज नॉट चेंज द व्हॅलिडिटी ऑफ किर्चॉफ्स लॉ. बरोबर ना, वायर वगैरे बेंड करा काय फरक पडतो, बरोबर ना. सो हे तीनही करेक्ट आहे. सो आन्सर शुड बी ऑल ऑफ अबव, नाही का, सर्व गोष्टी करेक्ट आहेत किर्चॉफ्स लॉ बद्दल तरी. सो सेशन गाइज इथे आपण क्लोज करूया. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहाल तर काय शिकलाय आपण, तर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स सेकंड लॉ, 11चे थोडेसे बेसिक्स, देन खूप सारे न्यूमेरिकल्स अँड फायनली डीपीपी नंबर 1. ओके, सो आय होप तुम्ही नोट्स वगैरे व्यवस्थित काढले असतील आणि तुम्हाला लेक्चर पण व्यवस्थित समजला. सो सेशन मी आजचा इथे एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.